आर यू रेडी? हात जोडून नमस्कार. माझं नाव चौपती मोरे आहे. मी हिंगोली जिल्ह्याचा राहणार आहे. आज या ग्लेज कंपनीमध्ये पाठीमागच्या 8 वर्षापासून काम करतोय. या जुलै महिन्यामध्ये मला 8 वर्ष कंप्लीट झाले. ग्लेज कंपनीमध्ये खूप चांगलं लेवल आहे. आज या बिझनेसमुळं मी खूप काही अचिव्हमेंट केले. काय अचिव्हमेंट केले मला मी लास्टला जाता सांगेलच. परंतु आज मी तुमच्या समोर ज्या कंपनीचं प्रेझेंटेशन घेऊन आलो त्या कंपनीचं नाव ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तुमच्या समोरच आहे. प्रश्न विचारतो तुमच्या सर्वांना, अशी कोणती गोष्ट आहे देवाने आपल्या सर्वांना समान दिलेली आहे? चाहे लहान असो, मोठा असो, लेडीज असो, जेंट्स असो, कोण्या जाती धर्माचा असो, कसा रंग असो, सर्वांना एक गोष्ट देवाने सारखी दिलेली आहे. पशु पक्षी असो, कुणाला पण असो, अशी कोणती गोष्ट आहे? मी कोशिश करेन की आमचे जे पहिली वेळेस प्रेझेंटेशन अटेंड करायला आले त्यांनी उत्तर देण्याचे जे होईल सर प्लीज. अशी कोणती गोष्ट आहे देवाने सर्वांना सारखी दिलेली आहे? सर्वांना, कुठंच भेदभाव नाही केला, काहीच नाही केलं. प्रयत्न करा. समानता काय काय समान दिली? सर्वांना सारखीच. कोणती? ओके काय करा विचार करा. म्हणजे अशी एक गोष्ट आहे की देवाने आपल्या सर्वांना सारखी दिली. तिथं वयाचा विचार नाही केला किंवा कोण आहे, कमी शिकलेला, जास्त शिकलेला, कोण्या परिवारात जन्म घेतलेला, लहान मोठा, कसा पण सर्वांना समान दिलेले आहे. डिस्ट्रीब्युटर सोडून कोणी ट्राय करा तिकडे. कोणीतरी ट्राय करा. असं दिमाग प्रत्येकाला सारखाच नसतो. इथं बसलेल्यापैकी हॉलमध्ये जे 50 जण बसलेत, कुणाचा जास्त आहे कुणाचा कमी आहे. शाळेमध्ये जर गेलं तर सर्वजण 100% मार्क घेणारे नसतात. कुणीतरी फेल पण होतं, कुणी टॉप येतं. बरोबर? अशी कोणती गोष्ट आहे देवाने, परत एकदा प्रश्न विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे देवाने आपल्या सर्वांना सारखी दिली? सर्वांना. टाइम. बिलकुल बरोबर आहे. एक बार जोरदार ताली सरांसाठी पाहिजे. टाइम, वेळ एक अशी गोष्ट आहे देवाने सर्वांना सारखी दिली आहे. चाहे छोटा असो, मोठा असो, कोण्या जातीचा असो, धर्माचा असो, गरीब असो, श्रीमंत असो. बरोबर? आता कधी हा डोक्यात विचार आला का टाइम तर सर्वांसाठी सारखा, बट याच टाइमामध्ये काही व्यक्ती, एक दिवसाचं उदाहरण जातो, याच टाइमामध्ये एक दिवस आपण बघू का, काही व्यक्ती महिने एका दिवसाची मुश्किलने 100 किंवा 200 रुपये कमवतो. राईट? काही व्यक्ती याच एका दिवसामध्ये 500 रुपये कमवतात. काही व्यक्ती 1000 रुपये कमवतात, तर काही व्यक्ती 10,000 रुपये पण कमवतात. बरोबर आहे ना? काही व्यक्ती लाख रुपये पण कमवतात आणि काही व्यक्ती करोडो रुपये पण कमवतात. असं का होतं? कधी मनात हा प्रश्न आला? टाइम तर सर्वांना सारखा आहे. भेदभाव केला का देवानी? तर भेदभाव केला कोणासोबत नाही. सर्वांना टाइम सारखाच आहे. परंतु काही व्यक्ती त्याच 24 घंट्यापैकी 12 घंटे काम करतात असं गृहीत धरून, तर काही व्यक्ती लाखो रुपये कमवतात, तर काही व्यक्ती मुश्किलनं 200 रुपये 100 रुपये कमवतात. असं का होतं? मला उत्तर पाहिजे सर्वांना. का होतं असं? ट्राय करा. बुद्धिमत्तात खूप काही अशी मुलं आहेत जी की सर्वसाधारण आहेत. त्यांच्याकडे एवढं टॅलेंट आहे ना, त्या माझ्या मनात सिटीतल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे पण नसतं एवढं टॅलेंट. बरोबर ना? असे काही सर्वसाधारण घरातले परिवारातले व्यक्ती आहेत ना, त्यांच्याकडे एवढी बुद्धिमत्ता असते की तेवढी बुद्धिमत्ता सर्वात श्रीमंत या सिटीतल्या व्यक्तीकडे पण नसणार आहे. बरोबर आहे? नाही. परत प्रयत्न, खूप छान प्रयत्न केला. कोणी अजून? असं का होतं? कधी डोक्यात प्रश्न आला? मला बोला. सोचवर. खूप छान. मला उत्तराची दुसरी अपेक्षा आहे. काही लोकांचा विचार असं की मेहनत करावं लागेल. बरोबर? किती जणांना वाटतं मेहनत केल्याने ते जास्त पैसा कमवतात? हे गलत सोच आहे. फक्त मेहनत करून जर श्रीमंत बनला असता तर आज शेतकरी सर्वात जास्त श्रीमंत असतात. शेतकरी एवढी मेहनत कुणीच करत नाही. बरोबर? फक्त मेहनत करून श्रीमंत झाला असता तर शेतकरी सर्वात जास्त श्रीमंत झाला असता. कारण की शेतकरी आणि एक मजदूर याची एवढी मेहनत दुनियामध्ये कुणीच करत नाही. बरोबर बोलत आहे? आता याच्यातले बसलेल्यापैकी 90% लोकांचे कुणी ना कुणीतरी शेती करतात किंवा शेतीच्या व्यवसायामधून इथपर्यंत आले. बरोबर? शेतकरी हा सर्वात श्रीमंत आहे. फक्त मेहनत केली असती, मेहनत करून श्रीमंत बनला असता शेतकऱ्याला देशाचा नंबर 1 होता पाहिजे. पण नाही.
याचा अर्थ फक्त मेहनत करून श्रीमंत नाही. तुमच्या मनात विचार येत असेल की श्रीमंत म्हणजे जास्त पैसा कशामुळे कमवता येतो. त्याच्यासाठी एक छोटासा कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल तुम्हाला. एक छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. रेडी आहे तुम्ही? एक उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगतो. तर हे उदाहरण तुम्हाला सर्वांना लक्ष देऊन समजून घ्यायचंय. कारण की उदाहरण जर समजलं तर तुम्ही असली पैसा का कमवता. का लोक एका दिवसातून फक्त 200 रुपये कमवतात तर काही लोक 2000 2 लाख का कमवतात एका दिवसात, हे तुम्हाला समजून जाईल. त्यासाठी छोटंसं उदाहरण देतो. राम आणि बजाजचं. रेडी आहे? आता एक सर्वसाधारण व्यक्तीची लाईफ घेतो. एक सर्वसाधारण जो व्यक्ती असतो, एक आपण एक्झाम्पल साठी मी राम नाव टाकलेलं आहे इथं. एक सर्वसाधारण व्यक्ती आपण बघू की आजच्या काळामध्ये काय चालतं. राम एक मी कुणाचं नाव जर असेल तर वाईट वाटून नका घेऊ, फक्त एक्झाम्पल खातीर घेतलेलं आहे मी राम, है ना. राम एक व्यक्ती आहे जो की बजाजच्या कंपनीमध्ये काम करतो. ओके. रामला पर मंथ 10,000 रुपये पेमेंट भेटते. किती? उदाहरण धरून चालू आपण एक समजून घेण्यासाठी. प्रत्येक महिन्यात किती हजार पेमेंट भेटते? 10,000 एका महिन्यात पेमेंट भेटते. एका महिन्यात 10,000. एका महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस. रामला किती दिवस काम करावं लागतं? 30 नाही, 8 दिवसाला सुट्टी असते. बरोबर. म्हणजे एका महिन्यामध्ये 4 आठवडे येतात. म्हणजे 4 दिवस गेले, 30 मधून 4 गेले राहिले 24. एक दिवस पर्सनल सुट्टी असते चांगल्या कंपन्यामध्ये. बरोबर. हा, चांगल्या कंपन्यामध्ये एक दिवस पर्सनल सुट्टी आपण घेऊ शकतो, तरी महिना कंप्लीट होतो. म्हणजे 25 दिवस जर रामने काम जर केलं तर मालक त्याला किती पैसे देतो? 10,000. बरोबर. एका महिन्याची. आता आपण याला जर भाग जर देऊन त्याची एका दिवसाची इन्कम काढला, 25 × 100 म्हणजे 400 रुपये काय आहे तर एका दिवसाची इन्कम आहे. राईट. एका दिवसाची इन्कम किती आहे? ओके, क्लिअर आहे. आता 400 रुपये एका दिवसाची इन्कम. एका दिवसात किती घंटे काम करत असतात? 8 घंटे. ओके. आता आपण एका घंट्याची इन्कम काढतो. याला भागिले 8 ने भाग देऊया. 8 × 5 = 40 म्हणजे 50 रुपये प्रति घंटा. राईट. एका घंट्याची इन्कम किती आहे रामची? 50 रुपये प्रति घंटा. आता सर्व काय रामचं बेस्ट चालत होतं. 10,000 रुपये इन्कम येत होती. खूप काय बेस्ट चालत होतं. परंतु ही 10,000 इन्कम पाठीमागच्या 5 सालापासून आहे. आज जर रामला जर इन्कम वाढवायची म्हणलं तर काय करावं लागेल. कारण की आता महागाई तर आजपासून 5 वर्षापूर्वी होती ती महागाई आज कशी झाली माहिती आहे. पेट्रोलचे दाम कुठे गेले, साखरचे कुठे भाव गेले, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले. काय वाढले? छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत भाव वाढले. त्यावेळेस रामचं 10,000 मध्ये सर्व व्हायचं, परंतु आता रामचं 10,000 मध्ये होत नाही. रामची इन्कम वाढवायची रामला, तर रामपाशी काय ऑप्शन आहे? ऑप्शन रामपाशी ओव्हर टाइम करा. बिलकुल राईट. आज मला माहिती आहे तुम्ही बोलता सर्वजण ओव्हर टाइम करावं लागेल. यानी की राम आता किती घंटे काम करतोय? 8 घंटे. ओव्हर टाइम किती घंटे करू शकतो? परत 4 घंटे वाढले. बरोबर. परत 4 घंटे जर वाढवले तर पर घंटेचे 50 रुपये प्रमाणे वाढले. म्हणजे किती वाढले? म्हणजे 200 रुपये वाढले. 200 रुपये एका दिवसाचे. तर 25 दिवसाचे किती झाले? 25 × 2 = 50. 5,000. ज्या ठिकाणी राम 10,000 रुपये इन्कम करत होता त्याच ठिकाणी आता रामची इन्कम दर महिन्याला किती झाली? 15,000 रुपये. राम खुश, तुम्ही पण खुश. बरोबर. पण राम आता मेहनत किती करायला? 12 घंटे. बरोबर. आता तर सर्व ठीक आहे, सर्व चालू रामचं लग्न पण बाकी आहे. आज मग त्याला करणंच पडणार आहे. बरोबर. आज जे रेट आहे ते येणाऱ्या 2 वर्षात तेच राहतील का? महागाई तर वाढणार आहे. आता रामला आज तर होत आहे, परंतु ज्यावेळेस खर्च वाढेल हे वाढेल त्यावेळेस रामचं 15,000 मध्ये पण काहीच होईना. मग आता राम काय करेल? कोणाच्या डोक्यात विचार आला असेल परत 4 घंटे काम वाढेल? शक्य नाही. एक दिवस काम करत 16 घंटे एक दिवस काम कर, पण दुसऱ्या दिवसाचं काय? दुसऱ्या दिवसात पण 16 घंटे करायचं ना. 12 घंटे करूनच परेशान होता, 16 घंटे कुठून करते? बरोबर. यानी की राम 12 घंट्यापेक्षा जास्त काम नाही करू शकत. कोणीच व्यक्ती नाही करू शकत 12 घंट्यापेक्षा जास्त. एक दिवस करत, 2 दिवस करत, 8 दिवस करत, पण त्याच्यानंतर काय? बरोबर ना. राम जर 12 घंट्यापेक्षा जास्त काम जर नाही करू शकत तर बजाज पण त्याला 15,000 रुपयापेक्षा 1 पण रुपये जास्त नाही देऊ शकत.
पैसा बन. बरोबर आहे ना. आता राम जो व्यक्ती आहे, समजा की बिमार पडला, 8 दिवस कंपनीत गेलाच नाही कामाला, रामला पैसा येईल का चालू बंद होईल? मनातून सांगा. बंद होईल. 1 दिवस जरी गेले नाही तर 1 दिवसाचा पैसा कटणार. 8 दिवस नाही गेला तर 8 दिवसाचा, म्हणजे काम बंद पैसा बंद. हे सर्वांना चांगलं माहिती आहे. गेलं ते भेटतं. बरोबर. काम बंद पैसा बंद. राम जर बिमार पडला, मुलासोबत असं होऊ नये, पण रामचं काही जर असं जर झालं की ते फ्युचर मध्ये कधीच काम करायच्या लायकीचा नाही राहिला, हात नाही गेला किंवा काहीतरी अशी बिमारी झाली, तर रामच्या परिवाराचं काय केलं? काहीच नाही होणार. यानी की राम जर 12 घंट्यापेक्षा जास्त काम नाही करू शकणार, याचा अर्थ बजाज कंपनीला 15,000पेक्षा जास्त पेमेंट नाही देऊ शकणार. आज आपल्या देशामध्ये 90% लोक हे काम करतात. किती टक्के? 90% लोक हेच काम करतात. या कामाला म्हणतात लिनियर इन्कम. एकटेच काम करतात, एकटेच, कुणीच नाही. त्यांना वाटतं मी एकटाच काम करून श्रीमंत बनतो. शेतकरी एकटाच काम करतो, मजदूर एकटाच काम करतात, एखाद्या कंपनीत काम करणारा एम्प्लॉय एकटाच काम करतो. त्यांना ही गोष्ट वाटते की हे काम करून मी एकटाच काम करून श्रीमंत बनतो. परंतु ऍक्च्युअली 90% लोक असे आहेत की स्वतः एकटेच मेहनत करतात आणि एकटेच पैसे कमवतात. त्यामुळेच आपल्या देशातला फक्त 10% पैसाच त्यांच्याकडे आहे. बरोबर. यानी की राम जर जी इन्कम करतो त्या इन्कमला म्हणतात एक सायंटिफिक भाषेत लिनियर इन्कम. एकटा मेहनत करून जी इन्कम कमवली जाते त्याला लिनियर इन्कम म्हणतात. त्या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ बजाजचं. आता बजाज पाशी राम सारखे 2,000 लोक त्या कंपनीत काम करतात. किती? 2,000 लोक. 2,000 लोक काम करतात. प्रति घंटा बजाज 50 रुपये त्यांना देतो, म्हणजे एका घंट्यात 100 रुपयाचं काम करून घेत असेल. हजाराचं घेतो, तुम्हाला माहिती आहे, हजाराचं काम करून घेते एका घंट्यात. पण आपण बघतो की 50 रुपये एक एम्प्लॉय त्या कंपनीमध्ये फक्त 100 रुपयाच्या एका घंट्याला काम करतो. 50 रुपये मालकासाठी, 50 रुपये स्वतःसाठी. राईट. तर बजाज कडे 2,000 लोक राम सारखे, तर प्रति घंटा किती रुपये कमवते ना? 50 रुपये. बजाजची एका घंट्याची इन्कम किती आहे? 5 गुणी 10, 1 2 3 4. वाचा बरं. 1,00,000 रुपये. एका घंट्याची इन्कम बजाजची किती आहे? 1,00,000. 8 घंट्याची 8 घंट्याची शिफ्ट चेंज, परत 16 घंट्याची 16 लाख. 24 घंट्याची 24 लाख. एका दिवसाची 24 लाख. एका महिन्याची किती? एका वर्षाची किती? डोक्याच्या वरचा विषय. बरोबर. या ठिकाणी बजाजचं उदाहरण घेतलं. बजाजनं असं समजलं की यार मला थोडासा कंटाळा आलाय, मी आता फॅक्टरीत जात नाही, कंपनीत जात नाही, थोडंसं आराम करतो, त्याला पैसा येईल का बंद होईल? रामचा पैसा बंद होत होता, याचा पैसा बंद होईल का? नाही. बजाजचा पैसा बंद नाही होणार. बजाज परिवारासोबत कुठेतरी फिरायला गेला, 8 दिवस म्हणून गेला, 15 दिवस आलाच नाही, त्याचा पैसा येईल का बंद होईल? येतच नाही. येता कदाचित समजा बजाज सोबत पण असं काय घडलं की काम करायच्या लायकीचा राहिलाच नाही, त्याच्या परिवारामध्ये पैसा येईल का बंद होईल? येईल. काय येईल? कारण की बजाज एकटा काम नाही करत. बजाज सोबत हजारो लोक काम करतात. त्या इन्कमला म्हणतात लेव्हरेज इन्कम. जो व्यक्ती स्वतः सोबत दुसऱ्या लोकांना घेऊन काम करतो त्या इन्कमला, जो काम करून इन्कम कमवतो त्या इन्कमला म्हणतात लेव्हरेज इन्कम, पॅसिव्ह इन्कम, लेव्हरेज इन्कम. आज आपल्या देशामध्ये फक्त 10% लोक ही इन्कम करतात, फक्त 10%. आणि या 10% लोकांकडे देशातला 90% पैसा. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? फक्त 10% लोक लेव्हरेज इन्कम करतात, 10% लोक पॅसिव्ह इन्कम करतात. आणि 10% लोकांकडेच आपल्या देशातला 90% पैसा आहे. बरोबर आहे ना? कारण की ते एकटे मेहनत नाही करतात. मी सुरुवातीला म्हणलं होतं शेतकरी सर्वात श्रीमंत नाही. का नाही? कारण का? एकटा मेहनत करतो. मजदूर श्रीमंत नाही. का नाही? एकटा. त्याच मजदुराच्या वरी असणारा ठेकेदार पहा, त्याच्याकडे 50 लोक आहेत कामाला, तो मजदुरापेक्षा जास्त पैसा कमवतो की नाही कमवतो? त्याची माडीवर माडी बनते की नाही बनते? का? कारण तो एकटा मेहनत नाही करत.
म्हणजे सर्वात मोठं सिक्रेट इथं तुम्हाला मला एकच सांगायचंय, तुम्हाला पण सक्सेस व्हायचा असेल किंवा मोठा पैसा कमवायचा असेल, टाइम सर्वांकडे सारखा आहे. चाहे गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, कसा असो, सर्वांकडे टाइम सेम आहे. परंतु जर मोठा पैसा कमवायचा असेल, श्रीमंत बनायचा असेल, तर आपल्याला पण एकट्याला काम करून नाही चालत. एकटा जर काम जर केलं असतं ना, आपला आजोबा तसाच काम करून करून तिथेच गेला. आपले वडील पण लग्न तेच काम करतात, आपल्याला ते बदलावं लागत नाही तर आपण पण तेच करू, आपले मुलं पण तेच. एकटा व्यक्ती काम करून कुठं श्रीमंत नाही. आता तुम्हाला तर समजलं, एकटा व्यक्ती काम करून श्रीमंत नाही होत. आपल्याला लेव्हरेज इन्कमची सिक्रेट समजलं की श्रीमंत बनण्यासाठी लेव्हरेज इन्कम करावं लागतं. तर भरपूर जणांच्या डोक्यात विचार आला असं की यार मी पण लेव्हरेज इन्कम करतो, मी पण करू शकतो ना. बाहेरच्या दुनियात म्हणजे आता तुम्ही मार्केटमध्ये लेव्हरेज इन्कम करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? सर्वात पहिले तुम्हाला जर बाहेर जर लेव्हरेज इन्कम करायचं असेल, बाहेरच्या दुनियामध्ये आता तुम्हाला समजलं एक सिक्रेट की श्रीमंत बनण्यासाठी काय करावं लागतं? लेव्हरेज इन्कम करावं लागतं. आपण किती जरी मेहनत केली है ना एकटे, तर आपण कधीच जिंदगीमध्ये सक्सेस नाही होणार. मेहनत तर करावी लागते, पण सही दिशामध्ये मेहनत करावी लागते. सही दिशाचा अर्थ आहे लेव्हरेज इन्कम. उदाहरणामध्ये सांगतो, ही खिडकी जर ओपन करायची तर खिडकीला बाहेर ढकललं तर खिडकी ओपन होती, बरोबर? बाहेर ढकललं, परंतु आपण बाहेरून जाऊन 10 जण खिडकीला आत ढकलूया, खिडकी कधी ओपन होईल का? तुटल, पण होणार नाही. का नाही होणार? मेहनत करायलो. आपण काय म्हणतो? मेहनत करायलो मी, पण मेहनतची दिशा काय? गलत गलत. एक छोटासा दरवाजा आहे, मी पाहत असलो पाठीमागे, दरवाजाला एका बोटाने धरून आपण लावू शकतो किंवा काढू शकतो, बरोबर? तेच दरवाजा गलत दिशेमध्ये ढकलून पहा, 4 नाही 10 जण ढकलून पहा. मॉडर्न पण आज तीच कंडिशन चालू आहे. आज लोकांना वाटतं की मला पैसा कमवायचा, मला श्रीमंत बनायचंय, परंतु मेहनत कोणती करायची? लिनियर वाली. एकटे पडून कधी श्रीमंत होत नाही. आपल्यासोबत हजारो लोक कामाला पाहिजेत, आपल्यासोबत काहीतरी लोकांचा टाइम मल्टिप्लाय झाला तरच आपण पैसा कमवू शकतो. आता हे सिक्रेट तुमच्या सर्वांना समजलं, ओके? आता हे सिक्रेट समजलं तर प्रत्येकाच्या मनात येत असेल की मी इथून गेल्याच घरी लेव्हरेज इन्कम करायला सुरुवात करतो, बरोबर ना? आता बाहेर, आता जर तुम्हाला इथून गेल्या लेव्हरेज इन्कम करायची म्हणलं तर काय काय परेशानी आहे तुमच्या समोर? सर्वात पहिले इन्व्हेस्टमेंट, बरोबर? इन्व्हेस्टमेंट. एक सांगा, तुमच्या या तालुक्यामध्ये एक छोटस दुकान टाकायचं तुम्हाला किती खर्च येईल? तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. गावातला रेट काय चालू आहे, सेंटर केवढ्याला भेटेल, कितीचा किराणा आणावा लागेल, कितीचं सामान बनावं लागेल, किती लागते? आकडा आहे कमीत कमी 2 लाख रुपये. चांगलं टाकायचं म्हणलं तर तेवढं जर असलं तर आपण दुकान टाकलं पण असतं, त्यांच्याकडे टाकून चालवत पण आहे, बरोबर? म्हणजे एक कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागते, राईट? दुसरी गोष्ट आपल्याला तिथं रिस्क घ्यावं लागते, कारण की आपल्या बाजूला दुसरे 4 दुकान आहेत, बरोबर ना? जे की पाठीमागे 10 वर्षापासून चालत आहेत, काही ते 50 वर्षापासून चालत आहेत. दुसरी गोष्ट घ्यावं लागते, रिस्क घ्यावं लागते ना. तिसरी गोष्ट तुम्ही जे काही प्रोजेक्ट मध्ये काम करायचे, जसे कोणी कॉलेजमध्ये जात आहे, कोणी शाळा करत आहे, कोणी जॉब करत आहे, कोणी नोकरी करत आहे, कोणी शेती करत आहे, भरपूर कॅटेगरीचे व्यक्ती असतात, बरोबर? प्रोजेक्ट मध्ये जे तुम्ही काम करायचे ते काम सोडावं लागेल की नाही सोडावं लागेल? प्रोजेक्ट मध्ये जे काही तुम्ही काम करत आहेत ना, ते तुम्हाला काम सोडावं लागेल. कारण की का सोडावं लागेल? कारण सकाळी 9 ते संध्याकाळी 9 दुकानावर बसावं लागतं. दुकानावर कोण बसणार? तरी पण तुम्ही किती लोक तुमच्या दुकानामध्ये कामाला ठेवू शकता? सांगा. 2 लाख रुपये टाकले, एक मुश्किल नाही. 10 लोक, 50 लोक, मुश्किल नाही 1 किंवा 2 लोक. म्हणजे तुम्ही पण इथे किती लोक कामाला ठेवू शकता? मात्र 1 किंवा 2 लोक, म्हणजे लिमिटेड तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे. 1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करा, 20-25 लोक ठेवू शकता. परंतु 1-2 लाखामध्ये माझ्या मला मुश्किल नाही एक तास सांभाळू शकतो, ठेवायची पण गरज नाही पडणार. म्हणजे लिमिटेड लोकांकडून मल्टिप्लाय टाइम करून आपण पैसा कमवू शकतो, लेव्हरेज इन्कम, बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय? एवढं करून पण
आपण लेव्हरेज इन्कम करणं आलो पाहिजे यासाठी. आपल्यासोबत 1000 लोक 2000 लोक येणार आहेत, बरोबर ना. जर तुम्हाला एखादा असा बिझनेस भेटला ज्या बिझनेस मध्ये तुम्हाला लो इन्व्हेस्टमेंट नो म्हणत नाही, लो, इथे तुम्हाला लाख 2 लाख 5 लाख 10 लाख इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. इथे मात्र म्हणतो तुम्हाला 10,000 पासून 15,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची. तुम्हाला किती? 10,000 पासून 15,000 पर्यंत. रिस्क नो रिस्क, कुठल्याच प्रकारची रिस्क नाही. माझी गोष्ट समजत आहे? लो इन्व्हेस्टमेंट नो रिस्क. प्रोजेक्ट वाला काम पण सोडायची गरज नाही. कोणी कंपनीत काम करतं, कोणी कॉलेज शिकतं, कोणी शाळेत जातं, कोणी घरचं काम करतं, कोणी शेती करतं. प्रोजेक्ट मधलं काम पण सोडायची गरज नाही. तुम्ही तुमच्या टाइम प्रमाणे, तुम्हाला कधी 2 घंटे जमल, कधी 4 घंटे जमल, कधी 5 घंटे जमल, कधी संडे टू संडे जमल, असा जर टाइम देऊन, तुमच्या टाइमाप्रमाणे टाइम देऊन, इथं फक्त लिमिटेड 1 किंवा 2च लोक, आणि इथं अनलिमिटेड म्हणजे त्याला काही लिमिटच नाही. मी जर विचारलं तुमच्या केसात, डोक्यात केस किती येतात? नाही, अनलिमिटेड नाही. 4 ते 4.5 लाख केस असतात प्रत्येक, कुणीतरी मोजलेली काढते. हा, आपल्या डोक्यामध्ये अनलिमिटेड केस नाही, लिमिटेड आहे. 4 ते 4.5 लाख केस येतात. परंतु आकाशात चांदण्या किती येतात? अनलिमिटेड. आकाशात चांदण्या अनलिमिटेड आहे, डोक्यात केस लिमिटेडच आहे. आपण मोजू शकतो, बरोबर ना. परंतु आकाशात चांदण्या अनलिमिटेड आहेत. त्याच पद्धतीने आपण अनलिमिटेड लोकांसोबत टाइम मल्टिप्लाय करून जर इन्कम करण्याचा चान्स भेटला, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी भेटली, तर किती जण बिझनेस करायला रेडी होईल? मनातून सांगा. मी बोलायलो, मी समोर आलो, ब्लेझर घालून समोर आलो, याच्या आधार नाही. किती जणांना बिझनेस करतील? समजलं मी काय म्हणलं ते? असा जर तुम्हाला एखादा चान्स भेटला, एखादा मौका भेटला, त्या ठिकाणी लो इन्व्हेस्टमेंट, कमीत कमी 10 ते 15,000 रुपये खर्च, 10 ते 15,000 खर्च कुणी करू शकतो. 10 ते 15,000 रुपये खर्च, रिस्क कुठल्याच प्रकारची नाही, 0% रिस्क. तुम्हाला प्रोजेक्ट मधलं काम सोडायची गरज नाही. तुम्ही तुमच्या टाइमाप्रमाणे टाइम देऊ शकता, कधी 2 घंटे, कधी 4 घंटे, संडे टू संडे, आणि तुम्ही अनलिमिटेड लोकांसोबत टाइम मल्टिप्लाय करू शकता. असा जर बिझनेस करण्याचा चान्स भेटला, किती जण बिझनेस करू शकता? प्लीज हात वर करा. या बात आहे. सर्वजण एक बार जोरदार टाळ्या तुमच्या सर्वांसाठी. तर असाच एक बिझनेस घेऊन, अशीच एक बिझनेस अपॉर्च्युनिटी घेऊन आज मी तुमच्या समोर आलेला आहे. असाच एक बिझनेस प्लॅन घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही पण कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून, कमीत कमी रिस्क घेऊन तुम्ही जास्तीत जास्त लोकांकडून कसा मल्टिप्लाय करून पैसा कमवू शकता, याबद्दल मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. त्यासाठी परत मी तुम्हाला प्रश्न विचारतो. इथे बसलेल्या किती लोकांनी मार्केटिंग केलेली आहे? मार्केटिंग खूप कमी हात वरी होत आहे. थँक्यू, धन्यवाद सर्वांचं. सर्वांना वाटत असेल सर आम्ही तर नाही केली मार्केटिंग, है ना? प्रत्येकाला वाटतं. एक लेडीजचं उदाहरण घेतो. सर्व मॅडम खूप चांगल्या चांगल्या साड्या घेऊन घालून आलेले आहेत. एक उदाहरणामध्ये जर कोणी जर एखाद्या दुकानावर साडी आणली, आता इथे फेमस दुकानाचं नाव काय साडीवाले? एखाद्या राधिका ना. हा, राधिकावाल्या दुकानामध्ये जाऊन एका लेडीजनं साडी घेऊन आली, बरोबर. साडी ज्या वेळेस घेऊन येतात त्यावेळेस काय करतात? सर्वात पहिले घरी दाखवतात, 4 मैत्रिणीला दाखवतात. साडी आणली आपण, बरोबर. परंतु आपण त्या दुकानवाल्याचा एवढा प्रचार करतो ना, की दुसऱ्या 10 लेडीज मध्ये यार मला पण तिथून साडी आणायची. दाखवतो नाही दाखवतो. साडी कोण आणतं? आपण. ज्यावेळेस आपण साडी आणतो दाखवतो नाही, आपल्या 4 मैत्रिणीला दाखवतो, आजूबाजूला दाखवतो, पाहुण्याला दाखवतो, फोटो काढून पाठवतो, व्हॉट्सअपला पाठवतो नाही पाठवतो. काय करत आहे आपण? मार्केटिंग करायला. कुणाची? दुकानवाल्यांची. आज आपण लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक गोष्टीची मार्केटिंग करत आलो, पण ऍक्च्युली आपल्यालाच माहित नाही आपण मार्केटिंग करतो. मार्केटिंगचा अर्थ काय असतो? प्रोडक्ट प्रमोट करणं. समोर काय करायला आपण? कुणाला प्रोडक्ट विकणार आलो, फक्त मार्केटिंग करायला, लोकांना प्रोडक्ट प्रमोट करायला. माझी गोष्ट समजत आहे? एखाद्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण भेटतं, तुम्ही गेले, जोडीने गेले, मस्त जेवण करून आले. 4 मित्रांना सांगा, यार काय हॉटेलमध्ये स्वादिष्ट जेवण भेटतं. तुमचं ऐकून तो मित्र गेला, त्या मित्राने स्वादिष्ट जेवण केलं, त्यांचं ऐकून दुसरे 4 मित्र गेले. आपण काय करायलो? त्या हॉटेलची मार्केटिंग करायलो, बरोबर ना. आजपर्यंत आपण भरपूर लहानपणापासून आतापर्यंत मार्केटिंग करतच आलो, परंतु आपल्यालाच क्लिअर नव्हतं की आपण मार्केटिंग करतो की नाही करतो.
आता एक सांगा, किती जणांना अशी मार्केटिंग केलेली आहे? क्या बात आहे. यानी की सर्वांनीच मार्केटिंग केली. सुरुवातीला तर कन्फ्युज होते की सर आम्ही मार्केटिंग केली नाही, परंतु आता सर्वांच्या हातात उघडी होत आहे की सर नाही, आम्ही मार्केटिंग केली. लहानपणापासून आतापर्यंत आपण मार्केटिंग करणार आहोत. एखादा पिक्चर लागला तर आपण पाहतो, 10 मिनिटाला सांगतो यार क्या भारी पिक्चर आहे, बस करोडोची कमी. प्रतीक नाही होते, कारण की मार्केटिंग आपण करतो पण आपल्याला का माहित नाही. कारण की मार्केटमध्ये मार्केटिंग ऍक्च्युली होती कशी हे तुम्हाला थोडंसं डिटेल मध्ये समजून सांगतो. ऍक्च्युली मार्केटमध्ये मार्केटिंग होती कशी? जी मार्केटमध्ये मार्केटिंग होती त्याला मराठी म्हणतात परंपरागत मार्केटिंग. मार्केटमध्ये काय होतं नॉर्मली, आज प्रत्येक जण मार्केटमधून काही ना काहीतरी प्रोडक्ट विकत करून घेऊन येतात. त्याची तुम्ही मार्केटिंग करता, परंतु तुम्ही आणता कसं प्रोडक्ट याच्याबद्दल थोडंसं मी डिटेल सांगतो. काय होतं माहिती का, कोणतं पण प्रोडक्ट बनतं कोणत्या तरी कंपनीमध्ये, त्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग है ना. त्या ठिकाणी कंपनीमध्ये प्रोडक्ट निर्माण होतं त्यावेळेला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग, राईट. आपण उदाहरण घेऊ एक छोटासा साबण, चालेल. साबणचं कोणा नाव नाही घेत, फक्त साबण म्हणतो. कोणत्या तरी कंपनीमध्ये एक साबण बनते. साबण बनल्या डायरेक्ट आपल्याकडे येते का? नाही. समजा फॅक्टरी आपल्या सिटीमध्ये आहे तरी पण डायरेक्ट आपल्याकडे येते का? नाही. आपण कंपनीत काम करायला तरी पण साबण आपल्याला देतात का? नाही. ज्यावेळेस कोणती पण कंपनी कोणतं पण प्रोडक्ट उत्पन्न करते त्यावेळेस सर्वात पहिले ते पाठवते स्टेट लेवलच्या डिस्ट्रीब्युटरशी, बरोबर. स्टेट लेवलच्या ज्यावेळेस स्टेटचा कोणतरी एक डिस्ट्रीब्युटरशिप असतं, लाखो रुपये कंपनी सुरू करण्यासाठी पहिले देऊन ठेवलेले असतात. तू फक्त प्रोडक्ट बनवून दे, मी शेअर करतो. डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली असते, लाखो करोडो मध्ये डील होते. सर्वात पहिले स्टेट वाल्या डिस्ट्रीब्युटरशी, स्टेट वाल्यापासून जातात सिटी वाल्या, मेन सिटी. जसं की इथं तुमच्या गावात राळेगाव मध्ये जर प्रोडक्ट आणायचं म्हणलं तर सर्वात पहिले येईल कुठं? यवतमाळ. सिटी वाईज मोठ्या सिटी पकडतात. सिटी वाला एकच डिस्ट्रीब्युटर मध्ये प्रोडक्ट घेतात सर्वात पहिले. सिटी वाल्यापासून कुठे जातात? होलसेलर वाल्याकडे, जे की राळेगाव मध्ये पण एक दोन होलसेलर वाले असू शकतात जे की तिकडून माल आणून इथे विकतात. होलसेलर वाल्याकडून काय होतं? रिटेलर म्हणजे दुकानदार. आणि दुकानदारापासून कुठे जातात? कस्टमर म्हणजे ग्राहक, म्हणजे आपण, बरोबर. आता एक गोष्ट सांगा, जी साबण कंपनीमध्ये 5 रुपयाला बनलेली असते, एक्झाम्पल सांगा बरं, 5 रुपयाला बनलेली असते, किती रुपयाची? इकडे खूप रेट होतात पण आपण कमीत कमी देतो, बरोबर. इथं 5 रुपयाला बनलेली साबण इथपर्यंत तिची एमआरपी बनून जाते 10 रुपये. मधले 5 जातात कुठं? मधले 5 जातात काही पैसे, 50 पैसे समजूत आपण याची इन्कम, स्टेट वाल्याची 50 पैसे इन्कम, कारण की लाखो साबण घेतो, करोडो साबण घेतो. सिटी वाल्याची 50 पैसे, होलसेलर वाल्याची 1 रुपया, रिटेलर वाल्याचं प्रॉफिट जास्त राहून याची 2 रुपये. असं होतं की नाही होतं? त्याच्यानंतर याच्यावर एक आपल्याला साबण मार्केटमध्ये आले हे समजतं कसं? दुकानदार येऊन घरी सांगत यार माझ्याकडे साबण आली घेऊन जा म्हणून. समजतं कसं? ऍडव्हर्टाइजमेंट. प्रत्येकाच्या घरात टीव्ही बसवल्या, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, ऍडव्हर्टाइजमेंट होती. मोठमोठ्या ऍडव्हर्टाइजमेंट करतो कोण? ऍक्ट्रेस किंवा स्पोर्ट प्लेअर जे पूर्ण इंडियामध्ये फेमस आहेत, जे त्या एरिया पुरते फेमस आहेत, ज्या एरियामध्ये त्यांना प्रोडक्ट सेल करायचे पूर्ण त्यांना सर्व लोक ओळखतात, अशा लोकांसोबत करार करतात करोडो मध्ये. त्यांना तिकडे पिक्चर काढून थोडा पैसा नाही भेटणार, त्यापेक्षा जास्त इकडे ऍडव्हर्टाइजमेंट भेटतो. स्पोर्ट प्लेअर असतील तर जेवढा त्यांना खेळा म्हणून पैसा नाही भेटत त्याच्यापेक्षा जास्त इकडून पैसा भेटतात. कुठून देतात? याच पैशामधला काहीतरी करतात. यावेळेस ते करार करतात, त्यावेळेस डायरेक्ट टर्नओव्हर करार असतो. मी जोपर्यंत तुमचा ब्रँड अँबॅसेडर नाही तेवढा तोपर्यंत तुमच्या कंपनीचा जेवढा साबण विकतील त्याच्यावर मला किती पर्सेंट देणार? 1%, 2%, करोडोची डील होती, बरोबर ना. यानी की माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की त्याच्यावर पण पैसा खर्च होतो, बरोबर. त्याचबरोबर काय होतं? सेल्समॅन असतात, कुठे येऊन पोस्टर लावतात, विकायला असतात, दुकानात येऊन फ्री मध्ये काही डेमो देतात, पोस्टरांची नावा साबण किंवा इका सुरुवातीला. यानी की जी साबण 5 रुपयाला कंपनीमध्ये बनते ती आपल्यापर्यंत येईपर्यंत 10 रुपयाची होती. ऍक्च्युली ही साबण आपण घेतो आपल्याला काहीच माहित नसतं त्या साबणमध्ये मिसळले काय, क्वालिटी मध्ये हे या नाहीये, त्या साबणमध्ये काय आहे काहीच नाही. आपण फक्त त्या हिरोईनला पाहून साबण लावतो, आपल्याला वाटतं आपण पण त्याच्यासाठी गोरा होईल. गोराला पण तेच वाटतं यार हिरो गोरा आहे म्हणजे मी गोरा आहोत. काय खरं तो क्रीम लावून गोरा झालेला आहे? नाही.
जन्मतात सर्वजण आहेत, परंतु एक दुसऱ्याला पाहून खरेदी करतात. बरोबर आहे? बरोबर आहे ना? या मार्केटिंग मध्ये काय होतं? या मार्केटिंग मध्ये सर्वात जास्त नुकसान होतं या कस्टमरचं. आणि गेला तर पर्याय नसतं. आंघोळ करायची म्हणलं तर गरीब जरी असलं साबण लावाच लागतो. बरोबर ना? म्हणजे गरीब आहे म्हणून थोडीशी छोटी साबण आणून लावत, श्रीमंत असं तर दुसऱ्या ब्रँडेड कंपनीची लावत, पण लावावं तर लागते ना. यामध्ये काय होतं? गरीब गरीब होत जातो आणि श्रीमंत श्रीमंत होत जातो. दुकानदार आपल्या एकदम जवळचा आहे, जवळचा म्हणा की आपला काकाच आहे, तर आम्हाला असं काका आपण कमी करून दे ना. यार काय सांगू, भाट्यामध्ये सर्व आले यार, इकडे बरोबर ₹1 तर कमी नाही करत. आणि इकडं पाहिलं तर घरावर घर बनवायला होतं की नाही होतं असं. शपथ घालवल्या याच्या पाठीमागे काहीच नाही, फ्री मध्ये करायला काहीच कळलं नाही. आणि तिकडं तर म्हणजे किती जवळचं असलं तर आपल्याला ₹1 सूट देत नाही. तर तिथं नुकसान कुणाचं व्हायला? कस्टमरचं. या मार्केटिंगला म्हणतात ट्रेडिशनल मार्केटिंग. माझे आजोबा त्या दुकानावरून खरेदी करून आणत होते म्हणून माझे वडील पण तिथंच गेले. माझे वडील तिथं चालेल म्हणून मी पण तिथंच चालव. आता मी चालवून काय, माझे मुलं पण तिथंच जाते. ट्रेडिशनल परंपरागत मार्केटिंग प्लॅन होता. याला म्हणतात TMT, ट्रेडिशनल मार्केटिंग प्लॅन. 2 व्यक्ती होते, एकाचं नाव होतं ली मार्टिंगर आणि एकाचं नाव होतं विल्यम कॅसरबेरी. अमेरिकेची कॅलिफोर्निया सिटीचे राहणारे होते 2 व्यक्ती. त्यांनी विचार केला की या मार्केटिंग मध्ये गरीब अधिक गरीब बनत चालले, याचा काहीच फायदा नाही. आपण एखादी अशी नवीन मार्केटिंग पद्धत शोधून काढू ज्याच्यामुळं यांचा पण फायदा होईल आणि आपला पण फायदा होईल. कुणाचा? यांचा पण फायदा होईल आणि आपला पण फायदा होईल. त्यांनी विचार केला 1940 ला. कधी? 1940. आपण तेव्हा स्वातंत्र्य पण झालं. त्यांनी विचार केला 1940 ला की अशी आपण एका नवीन मार्केटिंग पद्धत शोधून काढू. आणि 5 वर्ष रिसर्च करून 1945 ला त्यांनी मार्केटिंग पद्धतीचा शोध लावला. त्याचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग, डायरेक्ट मार्केटिंग प्लॅन, DMP. त्याच्यामध्ये काय होतं? डायरेक्ट माल बनणार कंपनीमध्ये, डायरेक्ट माल भेटणार कस्टमरला. त्यांनी मधले सर्वच हटवले. ना कोणी स्टेट राहील, ना कोणी सिटी वाला, ना होलसेलर, दुकानदार, कोणीच नाही. आम्हाला कोणाची ऍडव्हर्टाइजमेंट करायची नाही. आमचं प्रोडक्ट चांगलं आहे ना, ऍडव्हर्टाइजमेंट पण खतम केली, सेल टीम पण खतम केली, सगळं. डायरेक्ट माल बनणार कुठं? कंपनीमध्ये. आणि डायरेक्ट माल भेटणार कोणाला? कस्टमरला. पण इथं पण सेम व्हायचं आहे. ₹5 ते पण कंपनीकडून सामान विकत घ्यायचे आणि कस्टमरला ₹10 द्यायचे. तुम्हाला मग इथं काय फायदा झाला? इथं हा फायदा झाला की मधले जे ₹5 प्रॉफिट आहे, जो व्यक्ती त्या व्यक्तीपर्यंत माल पोहोचणी करत आहे त्यांना 50% म्हणजे ₹2.5 आणि जो व्यक्ती कस्टमर माल खरेदी करत आहे त्यांना ₹2.5 प्रॉफिट द्यायला लागतं. माझी गोष्ट समजली? ₹5 मधले जे वाचले, जो व्यक्ती आता कुणी ना कोणतरी कंपनीत जाऊन डायरेक्ट प्रोडक्ट नाही आणणार, पुन्हा कोणतरी व्यक्ती तिथपर्यंत प्रोडक्ट पोहोचणी करत आहे, म्हणजे पोहोचणी करणाऱ्यासाठी काही प्रॉफिट आणि जो सुद्धा कस्टमर प्रोडक्ट घेत आहे त्याच्यासाठी काही प्रॉफिट. अशी त्यांनी मार्केटिंग प्लॅन सुरू केलं. त्याचं नाव आहे डायरेक्ट मार्केटिंग. जिची सुरुवात त्यांनी सर्वात पहिले व्हिटॅमिन सी च्या गोळ्या बनवून सुरुवात केली. व्हिटॅमिन सी च्या गोळ्या ते डायरेक्ट मार्केटिंग द्वारे सेल करत होते. 1945 ला अमेरिकेमध्ये डायरेक्ट सेलिंग सुरू झाली. आज अमेरिकेमध्ये 1000 पेक्षा जास्त अशा डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्या ज्या की इथिकल आहेत, ज्या की रूल रेग्युलेशनला फॉलो करून जातात. आज अमेरिकेमध्ये असं म्हणतात एका सुईपासून विमानापर्यंत डायरेक्ट सेलिंग मध्ये भेटतं. कुणाला 4 व्हीलर जरी खरेदी करायची असेल डायरेक्ट सेलिंग मध्ये जातात. कारण मधला जो प्रॉफिट आहे कुणाला भेटणार आहे? कस्टमरला. आणि जो मित्र आहे त्या मित्राला. आज अमेरिकेमध्ये डायरेक्ट सेलिंग सुरू हो, तुम्ही पण विचार करू शकता. आज 2020-21 चालू म्हणजे हे 20 आणि ते 55 लगभग 70-75 वर्ष झाले अमेरिकेमध्ये डायरेक्ट सेलिंग सुरू आहे. आपल्या देशातले भरपूर लोक अमेरिकेमध्ये जातात. असा जे व्यक्ती होता विष्णू काटकर, तो पण अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेमध्ये गेला त्यावेळेस त्यांना पण वाटलं यार इंडियामध्ये तर खूप मोठं मार्केट आहे, इंडियामध्ये तर खूप लोक येतात, आपण या मार्केटिंगला इंडियामध्ये घेऊन जाऊ. त्यांनी ही मार्केटिंग प्लॅन इंडियामध्ये घेऊन आले. कधी? 1945 ला ते सुरू झाले. पण 1995 ला किती वर्ष झाले? 50 वर्षानंतर. 50 वर्षानंतर ते इंडियामध्ये मार्केटिंग घेऊन आले. त्यांनी पण इंडियामध्ये थोडंसं रिसर्च केलं, कसं प्लॅन बनवायचं, काय कंपनी बनवायची, काय नाही. त्यांनी 3 वर्ष रिसर्च करून 1998 ला आपल्या इंडियामध्ये इथिकल स्वरूपाने डायरेक्ट सेलिंगची सुरुवात झाली. डायरेक्ट सेलिंगची सुरुवात झाली कधी? 1995 ला. 1995 ला आली. 1998 पासून इंडियामध्ये ऍक्च्युअली खऱ्या अर्थाने डायरेक्ट सेलिंग सुरू झाली. याच्या अगोदर होत्या मार्केटिंग,
पण छोट्या मोठ्या स्वतःच प्लॅन बनवायचं, काहीतरी करायचं, याच्यामध्ये डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय माहित नव्हतं. 1998 त्यावेळेस खूप काही विदेशी कंपन्या पण देशामध्ये आल्या, त्यांना समजलं की इंडियामध्ये खूप काही फ्युचर आहे. त्यावेळेस आमच्या कंपनीचे डायरेक्टर मिस्टर चेतन हंडा सर आणि मिस्टर संजीव चिबरकर फार जोरदार टाळ्या वाजवा. हे दोन डायरेक्टर एका कंपनीमध्ये गेले जॉईन करण्यासाठी. ते सर्वसाधारण परिवारातले आपल्यासारखे 10 बाय 10च्या कंपन्यामध्ये 7 व्यक्ती राहत होते. करंट मध्ये स्टुडंट असल्यासारखे, स्टुडंट प्रोफेसर होते, ट्युशन घेत होते, प्रोफेसरची तयारी करत होते, एज्युकेशन चालू होतं. असे दोन व्यक्ती जाऊन त्यांनी 1998 ला कंपनीमध्ये जॉईन केली डायरेक्ट सेलिंगची. त्यांनी पाहिलं की इंडियामध्ये खूप काय फ्युचर आहे, परंतु त्या कंपनीमध्ये काही कमी दिसल्या त्यांना, कारण की खूप टॅलेंटेड होते, खूप एज्युकेशन वाले होते, फिजिक्सचे प्रोफेसर होते, खूप काय बिझनेस माइंड होता. त्यांनी विचार केला की आपण काही अशी एखादी कंपनी सुरू करू ज्याच्यामुळं की लोकांना आपण चांगली सर्व्हिस पण देऊ, सुविधा पण देऊ, ज्याच्यामुळे लोकांचं पण फ्युचर चांगलं होईल आणि आपलं पण फ्युचर चांगलं होईल. त्यांनी 1998 पासून 2003 पर्यंत 5 वर्ष रिसर्च केली. भारतातल्या सर्वात मोठ्या छोट्या सर्व डायरेक्ट सेलिंगचा अभ्यास केला, दुनियातल्या सर्वात मोठ्या छोट्या डायरेक्ट सेलिंगचा अभ्यास केला आणि 10 ऑगस्ट 2003 ला एका कंपनीची सुरुवात केली. 10 ऑगस्ट 2003 ला एका कंपनी सुरुवात केली. त्या कंपनीचं नाव त्यांनी सुरुवात केलं ग्लोबल कोलॅबोरेटर्स, सर्व दुनियाला एकत्र करणं. त्यावेळेस ते भारत सरकारकडे रजिस्ट्रेशन साठी गेले. आम्ही पण डायरेक्ट सेलिंग सुरू केली, आम्हाला रजिस्ट्रेशन द्या, कारण की आपल्या देशामध्ये एक कायदा बनलेला आहे 1956 चा ऍक्ट म्हणतात त्याला. 1956 च्या कायद्यानुसार भारतामध्ये कुणाला जरी कंपनी सुरू करायची असेल तर त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे, कुणाला पण है ना. तर ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे गेले आणि सांगितलं की आमची कंपनी आम्ही सुरू केली, आमच्या कंपनीला रजिस्ट्रेशन करून द्या. तो दोर होता, नवीन लोक डायरेक्ट सेलिंग कंपन्या घेऊन जायचे. तिथले ऑफिसर म्हणले की यार रोज अशा कंपन्या आहेत आणि रोजच बंद होत आहेत, रोज कंपन्या अशा चालू होत आहेत, रोजच बंद होत आहेत, अशा 10 रोज कंपन्या बंद होत आहेत, 10 चालू होत आहेत, तुमची पण कंपनी बंद नाही होणार याची काय गॅरंटी? बरोबर ना, तुमची पण कंपनी बंद नाही होणार याची काय गॅरंटी? तुम्हाला 1 वर्षाचा टाइम देतो, 1 वर्षात तुम्ही काम करून दाखवा. तर तुमची कंपनी खरंच जर चांगली असेल, तुम्ही चालू शकत असाल, आम्ही स्वतःहून तुम्हाला रजिस्ट्रेशन करतो. 1 वर्षाचा टाइम दिला, परंतु 1 वर्ष नाही लागलं. 16 मार्च 2004 ला खुद गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ग्लेज कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन देऊन हिला एक लीगल कंपनी म्हणून घोषित केलं. ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्यावेळेस कंपनीचं नाव झालं ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेडचा अर्थ होतो गव्हर्नमेंट द्वारा मान्यता प्राप्त, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सेंट्रल इंडिया द्वारा म्हणजे मान्यता प्राप्त कंपनी. ही कधी बनली? 2004 ला. ज्यावेळेस कंपनी सुरू झाली त्यावेळेस कंपनीला लीगल तरीकेने इंडियामध्ये काम करण्यासाठी जेवढे काय डॉक्युमेंट लागतात ते सर्व डॉक्युमेंट कंपनीकडे आयएसओ सर्टिफिकेट आहे, कंपनीकडे सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन आहे, कंपनीकडे 2 आयएसओ सर्टिफिकेट आहे, कंपनीकडे पॅन नंबर आहे, टॅन नंबर आहे, सध्या आता जीएसटी नंबर आला, जीएसटी नंबर पण आहे. इंडियामध्ये बिझनेस करण्यासाठी किंवा कंपनी चालवण्यासाठी जे काय डॉक्युमेंट लागतात ते सर्वच्या सर्व कंपनीकडे अवेलेबल आहे. कंपनीचे वेबसाईट www.globalglade.com, तिथे जाऊन पाहू शकता. प्रत्यक्ष रूपाला पाहिजे असेल माझ्याकडून पाहू शकता, माझ्या बॅग मध्ये तुम्हाला दाखवू शकतो, त्याच्या कलरचे ऑप्शन तुम्हाला साईज पण दाखवून देतो. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश ही एक लीगल कंपनी आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून जे काही कंपनीला इंडियामध्ये बिझनेस करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात ते सर्वच्या सर्व डॉक्युमेंट या कंपनीविषयी आहे. ही गोष्ट समजली तुम्हाला? आता एक कंपनीची सुरुवात झाली आहे नवी दिल्लीला. ज्यावेळेस कंपनी सुरुवात झाली त्यावेळेस नॉर्मली जसं की सांगत होत्या मॅडम की 2 चेअर आणि एका टेबल पासून कंपनी सुरुवात झाली. एक छोट्याशा रूम मधून कंपनी सुरुवात झाली. आज या कंपनीचे ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक स्टेट मध्ये कंपनीच्या सर्वात पहिले जिल्हा ठिकाणी फ्रँचायझी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लगभग 250 पेक्षा जास्त कंपनीच्या फ्रँचायझी आहे. त्याचबरोबर छोट्या छोट्या तालुका लेवलवर कंपनीच्या छोट्या छोट्या शॉप आहेत, ज्याला म्हणतात गॅलरी शॉप, जसे की साहिल सरांची अँकर असोसिएशन. लगभग 2700 पेक्षा जास्त शॉप आहेत. ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत आज ऍक्टिव्हली 80 लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर काम करतात. 80 लाख म्हणजे छोटा आकडा नाही, बरोबर ना? 80 लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर काम करतात. असे तर करोडो आहेत.
परंतु जो व्यक्ती बिझनेस करतो आणि दर महिन्याला काही ना काहीतरी स्वतःच्या आयडीवर परचेस करतो, तोच आकडा आहे हा लॉकडाऊनच्या पहिला आकडा. 80 लाख ऍक्टिव्हिटीज ग्लेज ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतो. प्रत्येक स्टेट मध्ये ग्लेज आहे, प्रत्येक स्टेट मध्ये. हे तर झालं कंपनीबद्दल जर बोलायचं तर माझ्याकडे खूप आहे. त्याचबरोबर कंपनीला एक खूप मोठं एक सर्टिफिकेट भेटलेलं आहे, कंपनी असोसिएट झाले. आयडीएसए म्हणजे आहे का? आयडीएसए बद्दल नॉर्मल तुम्हाला 2 मिनिटं समजून सांगतो. आयडीएसए चा फुल फॉर्म होतो इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. आता इंडियामध्ये तर खूप काय आता मार्केटिंगच्या कंपन्या येत होत्या जात होत्या. कोणती कंपनी चांगली कोणती वाईट कुणाला काही समजत नव्हतं, बरोबर. एक कंपनीने साहिल सरने सांगितलं एक मोबाईल खराब निघाला म्हणून सर्व मोबाईल खराब नसतात, बरोबर ना. तर काही कंपन्या गलत काम करत होत्या, काही कंपन्या चांगलं काम करत होत्या. पण गलत काम करणाऱ्या कंपनीमुळे चांगलं काम करणाऱ्या कंपनीचं नाव खराब होत होतं. त्यावेळेस काही कंपन्या एकत्र येऊन एक संस्था बनवली, नाव आहे आयडीएसए, इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. यामध्ये इंडियातल्या लीगल तरीकेने काम करणाऱ्या, जे की आता गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स पण जारी झाले, गाईडलाईन्सवर काम करणाऱ्या फक्त कंपन्यांचे मेंबर असतात. या संस्थेचं काम काय? या संस्थेचं काम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. डायरेक्ट कोणती पण कंपनी, एक कंपनी जर गव्हर्नमेंट कडे गेली म्हणजे काही जर बोलायला गेली ते ओळखणार नाही, तुम्ही आहेत कोण. डायरेक्ट इंडस्ट्रीज, पूर्ण एक इंडस्ट्री, जशी बॉलिवूड इंडस्ट्री आहे ना, टॉलिवूड इंडस्ट्री आहे, पूर्ण इंडस्ट्रीची संस्था. तशी डायरेक्ट सेलिंगची खूप मोठी संस्था आहे, नाव आयडीएसए. ही कोणती आमच्या कंपनी संस्था आहे, पूर्ण डायरेक्ट सेलिंगची संस्था आहे. वेबसाईटला जाऊन idsa.com.in टाका, तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती भेटेल. हिचं काम काय आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि डायरेक्ट सेलिंग कंपन्या या दोन्हीच्या मध्ये दुवा बनण्याचं काम करते. पहिले 2016च्या पहिले बोलले तर इंडियामध्ये डायरेक्ट सेलिंगला काही रूल रेग्युलेशन होते. आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला यांनी सूचित केलं की तुम्ही काहीतरी रूल रेग्युलेशन आणा डायरेक्ट सेलिंगवर. कुणी पण येत आहे, कंपनी स्थापन करत आहे, फ्रॉड करत आहे, गलत करत आहे, त्यावेळेस ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं या डायरेक्ट सेलिंग साठी गाईडलाईन जारी केली. गाईडलाईन म्हणजे काय असतं? असं नियम नाही बनले याच्यावर, गाईडलाईन जारी केली. गाईडलाईन जसं तुम्हाला उदाहरण सांगतो, रोडची गाईडलाईन काय आरटीओ द्वारे जाहीर केली जाते. रोडच्या डाव्या साईडला गाडी चालवावं लागते, सीट बेल्ट घालावं लागतं, हेल्मेट घालावं लागतं, ठीक आहे गाईडलाईन. परंतु हे नाही केलं तर काय दंड, काय शिक्षा होईल? तो झाला काय दंड. सध्या डायरेक्ट सेलिंग बद्दल पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन जारी केली. आज सांगायचं म्हटलं तर आयडीएसएच्या आपल्या इंडियामध्ये 3,500 पेक्षा जास्त डायरेक्ट सेलिंग कंपनी आहेत. किती? तुमच्या सिटीमध्ये पण 4-5 भेटतील. 3,500 पेक्षा जास्त डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्या पूर्ण इंडियामध्ये आहेत. परंतु याच्या मेंबर मोजक्या, बोटावर मोजता येतील एवढ्या कंपन्या आहेत, मात्र 20च्या आसपास, फक्त 20च्या आसपास. त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे फक्त 4 ते 5 कंपन्या इंडियन आहेत. बाकी दुसऱ्या देशातून इंडियामध्ये येऊन बिझनेस करतात. फक्त किती? 4 ते 5 कंपन्या इंडियन आहेत, बाकी सर्व कंपन्या दुसऱ्या देशातून येऊन इंडियामध्ये बिझनेस करतात. आणि त्या 4-5 कंपन्यांमध्ये एक नाव आहे ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. हे झालं कंपनी बद्दल. किती जरी सांगत केलं तर माझ्याकडे कमीच पडेल, कारण की ग्लेज कंपनी एक अशी कंपनी आज बनलेली आहे, खूप मोठा ब्रँड बनलेली आहे. तर ग्लेज कंपनी नेमकं करते का याबद्दल मी सांगतो, कारण मला असं वाटतं की थोडा जास्त टाइम घेत आहे तुमचा, है ना. नेमकी ग्लेज करते का, ग्लेज पाशी आहे का, ते तुमच्या मनात प्रश्न पडत असतो, राईट. ग्लेज पाशी 2 गोष्टी आहेत. एक आहे प्रोडक्ट, दुसरा आहे बिझनेस प्लॅन. काय आहे? ग्लेज कंपनीकडे 2 गोष्टी आहेत. एक आहे प्रोडक्ट, दुसरा आहे बिझनेस प्लॅन. या 2 गोष्टी ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे. सर्वात पहिले मी प्रोडक्ट बद्दल सांगतो. सर्वात पहिले आज आमच्याकडे ग्लेज कंपनीकडे त्याच्या पहिले एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आज तुम्ही तुमच्या घरी जे सामान आणता ते कुठून आणता? प्रोडक्ट जे लागतात ना, कोणत्या दुकानात आणता? किराणा दुकानात, जे तुमच्या थोडंफार ओळखीचं आहे, जे जवळच्या घराचे आहे, थोडंफार कोणाला ओळख करून दिली, अशा किराणा दुकानात आणता, बरोबर. आज तुम्ही त्या किराणा दुकानात एका परिवाराला, सर्वसाधारण परिवार, ज्या परिवारामध्ये 2 नवरा बायको, 1 मुलगा, 1 सासू सासरे असतात, 4-5 व्यक्ती असतात, अशा परिवारासाठी एका महिन्यात कितीचं राशन लागतं? 3-4 हजार. कारण की शेतीमधून निघालेला माल जास्त वापर केला जातो, बरोबर ना.
काय थोडेफार काही प्रोडक्ट आणावं लागतात. सर्वसाधारण परिवार जरी पकडला तर 3,000चं सामान लागतं, राईट. आणि 3,000चं सामान आणते. सामान कुठून आणतो आपण? किराणा दुकानावर. कोणत्या किराणा दुकानावर? जे आपल्या सर्वात जवळ आहे, जे आपल्या गल्लीत आहे, जे आपल्या थोडंफार ओळखीच आहे, बरोबर. आता 3,000चं किराणा सामान आणतो. समजा की एखादा कोणत्या पण प्रोडक्टची डेट त्याच्यावर MRP लिहिलेली आहे 30 रुपये, तर 30ला देते का कमी मध्ये देते? 30ला. म्हणजे याचा अर्थ जे काय तुम्ही प्रोडक्ट विकत आणता ते पूर्णच्या पूर्ण MRP लिहितो, राईट. दुसरी गोष्ट, तुम्हाला कधी तिथून ऑफर भेटते का? ऑफर भेटते कधी? नाही. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, हे प्रोडक्ट क्वालिटी वाला आहेच का याची पण गॅरंटी नसते. खूप काही ब्रँड मध्ये फसवणूक पण होते. पाठीमाग तुम्ही न्यूज ऐकली असेल, कोणीतरी मधातच एखादं कंपनी सुरू केली, मोठ्या कंपनीच्या नावाने प्रोडक्ट विकायला लागला. लोकांना काय माहिती, कंपनीचं नाव दिसलं, घ्यायला सुरुवात केली. मी ऐकलं असं, न्यूजला असं भरपूर येतं, मोठ्या मोठ्या कंपनीच्या ब्रँडच्या कॉप्या बनवतात, है ना. कारण की क्वालिटी प्रोडक्ट येईल याची काही गॅरंटी नाही. किंवा त्या स्वतः कंपनीचं जरी प्रोडक्ट असेल तरी त्याच्यामध्ये किती क्वालिटी आपल्याला काही माहित नसते, बरोबर ना. म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट भेटेल याची काही गॅरंटी. तर आमच्याकडे तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत, जे की तुमच्या दैनंदिन घरातल्या यूज वाले प्रोडक्ट आहेत. जसं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी जेवढे का प्रोडक्ट यूज करतात ना, तसे सर्वच प्रोडक्ट आहेत. इथे काहीच प्रोडक्ट लावलेले आहेत. जसं की तुम्हाला सांगतो, बाथरूम धुण्यासाठी टॉयलेट क्लीनर आहे, त्याच्यानंतर फरशी धुण्यासाठी फ्लोअर क्लीनर आहे, त्याच्यानंतर एअर फ्रेशनर आहे, त्याच्यानंतर हँड वॉश आहे, घरात यूज करणारे सर्व. निरमा आहे आमच्याकडे, कपडे धुण्यासाठी निरमा आहे. त्याचबरोबर भांडी धुण्यासाठी डिशवॉश आहे. जर लेडीज आहेत तर लेडीजसाठी त्यावेळेस फेसवॉश आहे अलग अलग प्रकारचे, जेंट्ससाठी फेसवॉश आहे, लेडीज साठी क्रीम आहे अलग अलग प्रकारच्या, त्या चेहऱ्यावर लावतात त्या. त्याच्यानंतर अलग अलग प्रकारचे जेंट्स साठी पण प्रोडक्ट आहेत, जसे की केसाला लावण्यासाठी हेअर सीरम आहे. त्याच्यानंतर जवळपास सर्वच प्रोडक्ट. त्याचबरोबर न्यूट्रिशनचे प्रोडक्ट आहेत. प्रत्येकाला आज जे आपण बाहेरून जे काही जेवण करतो त्या जेवणामध्ये पूर्ण प्रकारे पोषक तत्व आपल्याला नाही भेटत, त्याच्यामुळे प्रत्येकाला न्यूट्रिशनची जरूरत असते. आज जर हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर डॉक्टर पण म्हणतो तुम्ही थोडे सेंद्रिय पालेभाज्या खा, काय न्यूट्रिशन घ्या. न्यूट्रिशनचे प्रोडक्ट आहेत आमच्याकडे. किचन मध्ये जर गेला तर किचन मध्ये खाण्यासाठी कुकिंग ऑइल आहे आपल्याकडे. त्यानंतर चायपत्ती आहे, मसाले आहेत, डाळी आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी खास करून आमच्याकडे शेतीचे पण प्रोडक्ट आहेत. तुम्ही पाहत असाल GC पॉवर म्हणून एक खत आहे, हा एक प्रोडक्ट आहे. याने की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे काय प्रोडक्ट तुमच्या घरी यूज होतात ना, ते सर्वच्या सर्व प्रोडक्ट आमच्याकडे. त्याचबरोबर आम्ही काही देशातल्या काही नामांकित कंपन्यांसोबत टाईप केलेले आहे. टाईपचा अर्थ दोन्ही कंपनीमध्ये करार होणे. टाटाचं नाव ऐकलंय? लोक टाटावर डोळे झाकून विश्वास करतात. देशातली सर्वात विश्वसनीय कंपनी. टाटा कधीच क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. मला माहित असेल, टाटा कंपनीचे जेवढे काही खाण्याचे प्रोडक्ट आहेत, आपल्या फूडचे प्रोडक्ट, सर्व प्रोडक्ट आम्ही विकतो. कंपनीमध्ये करार झाले. टाटा कंपनीचे सर्व टाटा मसाले झाले, टाटाच्या डाळी झाल्या, टाटा टी गोल्ड झाला, किंवा टाटाचे जेवढे काही खाण्याचे पदार्थ, टाटा नमक झालं, हे सर्व प्रोडक्ट कोण सेल करतो? आम्ही. म्हणजे हे पण प्रोडक्ट आमच्या प्रोडक्ट मध्ये झाले. त्याचबरोबर मुलतानी नावाची खूप मोठी कंपनी आहे, मुलतानी. जी तुम्ही मुलतानी मातीच फक्त ऐकला असेल, पण मुलतानी नावाचा खूप मोठा ब्रँड आहे, जी उत्तर भारतात सर्वात प्रसिद्ध ब्रँड आहे. मुलतानीचे लगभग 30च्या आसपास प्रोडक्ट आम्ही सेल करतो. त्यानंतर कुबेर नावाची कंपनी आहे. कुबेर नाव ऐकलं? कुबेर मध्ये खूप मोठी कंपनी आहे. कुबेरचे प्रोडक्ट आम्ही सेल करतो. त्याचबरोबर नटराजचं नाव ऐकलं असेल? नटराज कधी ना कधी पेन्सिल यूज केली असेल. सर्वात चांगली पेन्सिल कोणती आहे तुम्हाला माहिती? नटराज. नटराज मध्ये काय येतं? नटराजचं शॉर्पनर येतं, पेन्सिल येते, रबर येतं, बरोबर ना. नटराज कंपनी सोबत ग्लेजचं टाईप झालं. नटराजचं पेन्सिल, शॉर्पनर, रबर आम्ही सेल करतो. त्याचबरोबर ब्रश बनवणारी कंपनी आहे मार्लिन, खूप प्रसिद्ध कंपनी आहे मार्लिन. त्या कंपनीकडून आम्ही ब्रश घेऊन सेल करतो. म्हणजे असेच भरपूर काय दुसऱ्या पण कंपन्यांसोबत टाईप झालंय. प्लस आमचे काय प्रोडक्ट असे लगभग 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट आमच्याकडे, 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट जे की आम्ही प्रोडक्ट सेल करतो. खास करून लेडीज साठी पण खूप काही प्रोडक्ट आले. तर आता सध्या कोरोना कालामध्ये जास्तीत जास्त इम्युनिटी स्ट्रॉंग बनवण्यासाठी काही प्रोडक्ट आले. ते प्रोडक्ट पूर्ण इंडियामध्ये फेमस आहे. न्यूजला पण त्या प्रोडक्ट बद्दल बार येत होतं. तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही पूर्ण डिटेल तुम्हाला पाहिजे. जसं नाव आहे अलोगिलॉय ज्यूस, नोनी ज्यूस, जे शरीरासाठी खूप चांगला असतं. स्पिरुलिना टॅबलेट,
हे पण आमच्याकडे प्रोडक्ट आहेत. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत यूज करणारे सर्वच्या सर्व प्रोडक्ट आमच्याकडे आहेत. आता फरक काय, तुम्ही मार्केट मधून जे काय प्रोडक्ट घेणार ते तुम्हाला कोणत्या रेटवर भेटतात, MRP. परंतु हेच सर्व प्रोडक्ट जर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जॉईन केली तर आमच्या कंपनीमध्ये जॉईनिंग बिलकुल फ्री आहे. जॉईनिंग करायला पैसे लागत नाही. तर भरपूर लोकांना वाटत यार एवढी मोठी कंपनीमध्ये पैसे लागते, नाही. जॉईनिंग बिलकुल फ्री आहे. तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, एक मोबाईल नंबर पाहिजे, मोबाईलवर एक OTP येतो, आधारची फोटो द्यावा लागते, एक पर्सनल फोटो द्यावा लागते. तुम्ही कुणी करा असं ज्याचं 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, 18च्या पुढे ज्यांचे 18 वर्ष कंप्लीट झाले असा प्रत्येक व्यक्ती ग्लेज मध्ये जॉईन करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग करसाल त्यावेळेस 250 प्लस प्रोडक्टची तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप मिळते. डिस्ट्रीब्युटरशिप तुम्हाला सर्वच्या सर्व प्रोडक्ट बाहेर मार्केटमधून तुम्ही जर प्रोडक्ट आणायला गेले तर 3000चे प्रोडक्ट 3000लाच भेटतात. तेच प्रोडक्ट आम्ही तुम्हाला DP रेटवर देऊ. म्हणजे 3000चे प्रोडक्ट तुम्हाला त्या रेट पेक्षा कमी रेटमध्ये, जसे उदाहरणामध्ये प्रत्येक प्रोडक्टवर आमच्यामध्ये 10% पासून 35% पर्यंत मार्जिन आहे. मार्जिन म्हणजे कसं, एक्झाम्पल उदाहरण सांगतो. एखाद्या प्रोडक्टची MRP आहे 120 रुपये, परंतु ते आम्ही प्रोडक्ट तुम्हाला DP प्राइस मध्ये देऊ 100 रुपये. म्हणजे किती रुपये कमी झालं, 20 रुपये. म्हणजे किती प्रॉफिट याच्यामध्ये, 20 रुपये. तसंच आमच्या सर्व प्रोडक्ट तुम्हाला आम्ही कमी रेट मध्ये देऊ. बाहेर मार्केट मधून जर घ्यायला गेले तर सर्व प्रोडक्ट तुम्हाला MRP वरच भेटतील, परंतु हे सर्व प्रोडक्ट आम्ही कोणत्या रेटवर देऊ, DP प्राइस वर. सर्वच्या सर्व प्रोडक्ट ज्याच्यामध्ये की तुमच्या परिवाराचा खर्च 10% ते 35% पर्यंत कमी होईल. सर्वात पहिला फायदा किती, 10% ते 35% पर्यंत तुमच्या परिवाराचा खर्च कमी होईल. काही प्रोडक्टवर 10%, साबण जर घ्यायला गेले 10% भेटेल. काही जर ॲग्रीचे प्रोडक्ट घ्यायला 35% पर्यंत पण आहे. सर्वात पहिला फायदा. दुसरा सांगितला होता की तुम्ही बाहेरून प्रोडक्ट आणता तर तुम्हाला ऑफर भेटते का, असली तरी दुकानदार लपवून ठेवतो, यार संपले नाही, बरोबर ना. परंतु जर तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आणि आमच्यासोबत जॉईन करत आहे, पहिल्याच वेळेस जर तुम्ही जर 150 पेक्षा जास्त बिझनेस केला तर मग 3000चे प्रोडक्ट जर घेतले तर पहिल्याच प्रोडक्टवर आम्ही तुम्हाला 10 ते 15% फ्री प्रोडक्ट देऊ. ठीक आहे, 10 ते 15% फ्री प्रोडक्ट. एकदम तुम्ही 1000चे प्रोडक्ट घ्या, 100चे फ्री, 2000चे घ्या, लगभग 200 ते 250 रुपयापर्यंतचे प्रोडक्ट फ्री. म्हणजे तुम्हाला ती ऑफर भेटत आहे, त्याचं नाव आहे फर्स्ट परचेस ऑफर. त्याच्यामध्ये तुम्हाला 10% ते 20% पर्यंत प्रोडक्ट फ्री भेटतील. 10% ते 15 किंवा 20% पर्यंत. दुसरी गोष्ट, तुम्हाला इतर सर्व प्रोडक्ट क्वालिटी भेटतील. मार्केटमध्ये भेटणारे सर्व प्रोडक्ट क्वालिटी असते याची काही गॅरंटी का, नाही. परंतु आमचे सर्वच्या सर्व प्रोडक्ट क्वालिटी वाले प्रोडक्ट. तुम्ही म्हणसाल तुमच्या प्रोडक्टची ऍक्च्युअली क्वालिटी आहे कशी, मी छोटासा प्रयोग करून तुम्हाला दाखवू. आमचे प्रोडक्ट कसे क्वालिटी वाले म्हणतात ना, हाताच्या काकणाला आरशाची जरूरत नाही पडत, है ना. तुमच्या समोर एक छोटासा मी डेमो करून दाखवतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की आमचे खरंच प्रोडक्ट क्वालिटी वाले आहेत. आपण ज्यावेळेस राईस भात म्हणतात ना, विदर्भात काय म्हणतात, मराठवाड्यात आहे तांदूळ भात म्हणतात ना. भात ज्यावेळेस शिजवायला घालतो आपण त्यावेळेस शिजला की नाही कसा पाहतो. आमच्या मराठवाड्यात पद्धत काय माहिती का, भात शिजवायला घालतात की भात मधात घालतात असं चेक करतात. असंच करतात नाही का ना, पळीने फक्त एक शीत बाहेर काढतात. एक शिजला म्हणजे आमच्या इकडे तर असंच करतात, हात मधात घालतात, भातच घाल, बरोबर ना. आमच्या इकडे पण एकच शीत काढून पाहतात. म्हणजे एक शीत शिजला म्हणजे सर्व शीत शिजले. तसेच माझ्यापेक्षा 250 प्लस प्रोडक्ट आहेत. प्रत्येकाचा डेमो करून दाखवणं शक्य नाही. काही प्रोडक्टचा डेमो करून मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल की आमचे प्रोडक्ट क्वालिटी आहेत की नाही. पेक्षा जास्त प्रोडक्टचे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवू शकतो की आमचे प्रोडक्ट मार्केटच्या प्रोडक्टपेक्षा बेस्ट आहे. प्रत्येक प्रोडक्टचा मी 40 प्रोडक्ट पर्यंत डेमो करून दाखवू शकतो, कारण की मला विश्वास आहे आमचे प्रोडक्ट आहेत क्वालिटी प्रोडक्ट आहेत, है ना. बाहेर मार्केटून जे प्रोडक्ट आणता तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिटी भेटेलच याची गॅरंटी नाही, बरोबर. क्वालिटी भेटेलच याची गॅरंटी नाही, परंतु ग्लेज मध्ये जे काय प्रोडक्ट भेटतील तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट भेटतील, कारण की आमची ऍडव्हर्टाइजमेंट होत नाही. आमची ऍडव्हर्टाइजमेंट करणारे आम्हीच. आज माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही एक पेस्ट घेऊन जासाल तरी, बरोबर. पेस्टचा जर रिझल्ट नाही आला तर दुसऱ्या वेळेस माझ्याकडे सांगतात, आणि म्हणतात नाही बेकार आहे सोडून द्या. परंतु तीच पेस्ट जर चांगली असेल तर दुकान शोधत शोधत गलीगोळी कुठं दुकान आहे आणि येऊन प्रोडक्ट घेऊन जातात. का घेऊन जातात, कारण की आमच्या प्रोडक्ट मध्ये क्वालिटी आहे.
प्रत्येक प्रोडक्ट आमचं क्वालिटी प्रोडक्ट आहे, कारण की आमची ऍडव्हर्टाइजमेंट आम्हीच करतो. आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठं मार्केटमध्ये तुम्हाला मोठं बॅनरवर आम्ही पैसा खर्च करत नाही ना, तो कोणी हिरो हिरोईनला पैसा देऊन पैसा खर्च करत नाही. जे पैसे वाचतात तेच आम्ही डायरेक्ट सेलिंग टाकून लोकांना प्रॉफिट देण्याचा प्रयत्न करतो. समजलं? बाहेर मधून जे काही मार्केटमधून प्रोडक्ट घेतात त्याची क्वालिटी असेलच याची गॅरंटी नाही, परंतु आमचे सर्वच्या सर्व प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहेत. हे प्रूफ झालं. आतापर्यंत मी तुम्हाला दोन फायदे सांगितले होते. सर्वात पहिला फायदा सांगितला होता की बाहेरून प्रोडक्ट घ्याल तुम्हाला डायरेक्ट एमआरपी वर प्रोडक्ट भेटतील. ठीक आहे सर? बाहेरून प्रोडक्ट घ्याल तर एमआरपी वर भेटतील, परंतु आमच्याकडून प्रोडक्ट जर घेतले तर तुम्हाला 10% ते 35% पर्यंत कमी मध्ये प्रोडक्ट भेटतील. जसं की साबण आहे, या साबणची किंमत 34 रुपये आहे, परंतु ही साबण तुम्हाला भेटेल मात्र 30 रुपयात, म्हणजे एमआरपी पेक्षा कमी रेट मध्ये. समजलं आहे? दुसरा फायदा मी तुम्हाला सांगितला होता की आमच्या कंपनीमध्ये फर्स्ट परचेस ऑफर आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिली वेळेस तुमचं दुकान जुनं दुकान सोडून नवीन दुकानामध्ये येऊन प्रोडक्ट घेता त्यावेळेस आम्ही त्याला फर्स्ट परचेस ऑफर देतो. फर्स्ट टाइम जर तुम्ही आमच्याकडून ऑर्डर घेताय तर 10% ते 15 ते 20% पर्यंत आम्ही तुम्हाला प्रोडक्ट फ्री देतो पहिली वेळेस. त्याच्यानंतर दर महिन्याला आमच्या कंपनीमध्ये एक ऑफर चालते, त्या कंपनीचं नाव आहे लॉयल्टी बोनस. लॉयल्टी याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये हे असतं की दर महिन्याला कंपनी फिक्स करते की तुम्ही 1500 रुपयाचे प्रोडक्ट घ्या, आम्ही तुम्हाला 2 प्रोडक्ट फ्री देऊ. तुम्ही 2500चे प्रोडक्ट घ्या, आम्ही तुम्हाला हे 4 प्रोडक्ट फ्री देऊ. ते दर महिन्याला चालतं. ही पण एक ऑफर भेटते, त्याला म्हणतो आम्ही बोनसची ऑफर. बोनसची ऑफर त्याच्यामध्ये पण तुम्हाला 10% ते 15% पर्यंत एक्स्ट्रा प्रोडक्ट भेटतात. त्याचबरोबर चौथा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात बेस्ट फायदा सांगतो. तुम्ही मार्केटमध्ये आज ज्यांचं जेवढं वय झालंय तेवढे वर्ष झालं आपण मार्केटमधून प्रोडक्ट विकत आणायचं. असं कधी झालं का? पाठीमागच्या 10 वर्षापासून एकाच किराणा दुकानात आपण प्रोडक्ट खरेदी करून आणत आहे. आता दुकानदार म्हणे यार दिवाळीचा बाजार माझ्याकडून फ्री मध्ये घेऊन जाईल. नाही, उलट दिवाळीला रेट वाढवून टाकतात. काय करावं? माल शॉर्टेज झाला की रेट वाढवून टाकतात. बरोबर ना? मार्केटमध्ये जर साखर कमी असेल तर साखरेचे 2 रुपये रेट वाढवून टाकतात. आणि माहिती आहे पर्याय नाही, मजबुरीने घ्यावंच लागणार आहे. घरी गोड करायचं म्हणजे घ्यावंच लागणार आहे. बरोबर? परंतु आमच्या कंपनीमध्ये एक लॉयल्टी नावाची एक लॉयल्टी बोनसच्या नावाची एक कंपोनंट आहे. लॉयल्टी बोनसच्या मध्ये असतं का? आता एक सर्वसाधारण परिवारामध्ये जसं की तुम्ही सांगितलं 3000 पर्यंत प्रोडक्ट दर महिन्याला लागतात, राईट? 3000 पर्यंत प्रोडक्ट दर महिन्याला लागतात. जर तुम्ही हेच 3000 प्रोडक्ट मार्केटमध्ये पाठीमागच्या 50 वर्षापासून घेऊन येत आहे, तुम्हाला कधी फ्री प्रोडक्ट दिले नाही दिले. परंतु हेच जर प्रोडक्ट तुम्ही दर महिन्याला 3000चे प्रोडक्ट जर तुम्ही ग्लेज करून घेतले जास्त नाही तर 6 महिने कंटिन्यू 6 महिने घेऊ शकता. 6 मंथ जर तुम्ही जर प्रोडक्ट जर ग्लेज करून जर घेतले तर तुम्हाला आम्ही 7व्या महिन्यात, कोणत्या महिन्यात? 7व्या महिन्यात जेवढ्या किमतीचे तुम्ही प्रोडक्ट घेताय तेवढ्याच किमतीचे एकदम प्रोडक्ट फ्री देऊ. कसं नाही? बेस्ट नाही? 6 महिन्याचा किराणा आमच्याकडून घेऊन जा, 1 महिन्याचा किराणा बिलकुल फ्री. काय नाही वाजणार? बघायला ना? यानी की तुम्ही लगातार 6 महिने आमच्याकडून प्रोडक्ट घ्या. 3000चे आवरेज सांगितलं तुम्हाला. तुम्ही 2500चे घेऊ शकता, 3500चे घेऊ शकता, 4000चे घेऊ शकता. तुमचं 6 महिन्याचा आवरेज काढला जाईल. जास्त जास्त 5000 पर्यंत फ्री भेटतात. म्हणजे जे तुम्ही प्रोडक्टचं 6 महिन्याचं आवरेज निघतं तेवढ्या आवरेजचे प्रोडक्ट तुम्हाला एकदम आम्ही फ्री देऊ. प्रोडक्ट फ्री तर देऊ. त्याचबरोबर कंपनीने एक क्लब बनवला. कंपनी टर्नओव्हरचे 7% पैसे या क्लब मध्ये येतात. या क्लब बद्दल मी तुम्हाला नेक्स्ट सांगतो. या क्लब मधून तुम्ही 6 महिने कंटिन्यू आमच्याकडून प्रोडक्ट घेतलं, याचा अर्थ की या क्लब मधून 7व्या महिन्यात तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जर टाकले तर कसं राहील? कमी आजपर्यंत ज्यांना 6 महिने कंप्लीट झालेत ना, आता प्रोडक्ट घेण्यावर असतं. जर कोणी क्वांटिटीवरच घेत आहे त्याचा कमीत कमी 2.5 ते 3000चे खमखास आहे. 2.5 ते 3000 रुपये आले. जे 5000 7000 आवरेज मध्ये प्रोडक्ट घेतले त्याचे 4000 5000 6000 पर्यंत पैसे आहे वापस आले. म्हणजे 7व्या महिन्यात आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा फ्री प्रोडक्ट देऊ. त्याचबरोबर काय करू? पैसे पण फ्री देऊ. सोने पे सुहागा. यस यार. आणि जर तुम्ही जर म्हणले सर ठीक आहे 6 महिने जर मी वर्षभर कंटिन्यू घेतलं तर ऐसे असतात दादा, प्रोडक्ट चांगले क्वालिटी आहे सर्व, तुम्ही वर्षभर कंटिन्यू तुमच्याकडून घेतलं तर तुमच्यासाठी डबल ऑफर. तुम्ही माझ्याकडून 12 महिने लगातार माझ्याकडून म्हणजे आपल्या ग्लेज कंपनीकडून तुम्ही इथून घेतले ते चालतं शॉप मधून. ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता.
जर तुम्ही 12 महिने कंटिन्यू जर प्रोडक्ट जर 3-3 हजाराचे घेतले आमच्याकडून, मी 3,000 तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे, कमी जास्त होऊ शकतात, कमीत कमी 2400 रुपये है ना. 1500 रुपयाची पण घेऊ शकता, पण 1500 पुढे कमी फायदा आहे. 3000चे प्रोडक्ट लागतातच प्रत्येक परिवारात, म्हणून 3000चे एक्झाम्पल घेऊन चालू. जर तुम्ही 12 महिने कंटिन्यूली 3-3 हजाराचे प्रोडक्ट जर आमच्याकडून जर घेतले, तर आम्ही तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये जे तुम्ही प्रोडक्ट घेत आहे त्याचं जे अवरेज बनत आहे, अवरेज माहिती आहे ना, अवरेज बनत आहे त्याच्या दुपटीनं प्रोडक्ट फ्री देऊ. दुपटीनं म्हणजे 3000चे दुपटीनं किती राहिले तर 6000चे प्रोडक्ट फ्री देऊ. डायरेक्ट तुमच्या आयडीवर एक वाउचर शो होईल, तुम्ही तुमच्या मनावर 250 प्रोडक्ट जे पाहिजे प्रोडक्ट ते सिलेक्ट करून घेऊ शकता. 6000चे बिलकुल फ्री, 6000चे प्रोडक्ट पण फ्री आणि तुम्हाला एक्स्ट्रा पैसा पण फ्री. एका 6 महिन्याला एकदा भेटला या क्लब मधून, परत 13व्या महिन्यात पण या क्लब मधून पैसा भेटेल. कसं राहील? आता टोटल तुम्हाला एका वर्षाचं काढून दाखवतो. तुम्ही एका वर्षामध्ये 12 हजाराचे प्रोडक्ट घ्यायले, सॉरी 12 महिने 3-3 हजाराचे प्रोडक्ट घ्यायले, किती प्रोडक्ट घेतले तुम्ही? 36,000चे, बरोबर? अर्धे 36,000चे प्रोडक्ट घेतले. तुम्हाला 7व्या महिन्यात कितीचे प्रोडक्ट भेटले? 3,000चे. आणि 13व्या महिन्यात कितीचे भेटले? 6 आणि 3 किती झाले? म्हणजे एक वर्षभर जर कंटिन्यू तुम्ही आमच्याकडून प्रोडक्ट घेतले तर तुम्हाला एका वर्षात 9,000चे प्रोडक्ट फ्री भेटत आहे. 9,000चे प्रोडक्ट फ्री भेटत आहेत. म्हणजे 36चा कितवा भाग आहे ना, 9 चोक 36 म्हणजे चौथा भाग, म्हणजे 25%. वर्षभर कंटिन्यू आमच्याकडून जर तुम्ही जर प्रोडक्ट जर घेतले तर तुम्हाला इथून 25% प्रोडक्ट फ्री भेटायला की नाही भेटायला. हे फक्त सांगायला असं म्हणून नाही, भरपूर जण, मी स्वतः मी फ्री प्रोडक्टचा लाभ घेतलेला आहे. इथं भरपूर काही लोक ज्यांनी लॉयल्टी क्वालिफाईड होती 6 महिने, इथं जीव थोडे सर त्यांनी पण लॉयल्टी क्वालिफाईड केली, त्यांना 6 महिने झाले, त्याला 100% भेटणार. तुम्हाला फोन करायची गरज नाही, विचारायची गरज नाही. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, सॉफ्टवेअर मध्ये कंपनी चेकच होतं ऑटोमॅटिक. तुम्हाला बरोबर 6 महिने झाले, तुम्हाला विचारायची गरज नाही माझा चेक बनला की नाही, पैसे भेटणार नाही भेटणार, तुमच्या आयडीवर ऑटोमॅटिक चढून जातं. म्हणजे तुम्ही बाहेरून मार्केटमधून सालोसाल पिढ्या गेल्या बाहेरून प्रोडक्ट आणण्यामध्ये, पण कधी फ्री प्रोडक्ट नाही दिले. परंतु फक्त 6 महिने आणि 12 महिने जर आमच्याकडून कंटिन्यू प्रोडक्ट घेतले, तुम्हाला या सर्व ऑफर भेटतील. या सर्व ऑफरचा फायदा तुम्हाला भेटेल. समजत आहे? 6 महिन्यानंतर परत 6 महिने झाले परत भेटत राहील, जिंदगी भर भेटत राहील. जोपर्यंत कंपनी काही याच्यावर नवीन नियम नाही आणणार, जोपर्यंत नवीन काही काढणार नाही, तोपर्यंत भेटत राहील. माझी गोष्ट समजली? आता आमचे प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे. काय म्हणलं मी? तुम्ही मार्केटमध्ये जाता, मार्केटमध्ये जाऊन काही भरपूर कंपन्यांचे प्रोडक्ट असतात. तुम्ही काय म्हणता, मार्केटमध्ये जाऊन थोडं महाग दाखवा, आपल्याला वाटतं महाग म्हणजे थोडी क्वालिटी. तर असं नसतं, काही प्रोडक्टच्या बाबत असतं पण, बरोबर ना? आमचे प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे मार्केट रेट पेक्षा 10-20 रुपयाने महाग आहेत. मला माहिती काय आहे तर क्वालिटी. मार्केटमध्ये जर गेलं तर तुम्हाला अलग अलग प्रकारचे ब्रँड भेटेल. जसं तुम्ही परफ्यूम जर घ्यायला गेलं, एक परफ्यूम भेटेल 100 रुपयाला पण भेटेल, आणि एक भेटेल 500 रुपयाला पण भेटतं, आणि 1000 रुपयाला पण भेटतं. आपली माणसं 1000 मध्ये 100 मध्ये काय फरक? जमीन आसमानचा फरक असतं की नाही असतं? असतं. तसेच आमचे प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे मार्केट रेट पेक्षा 10 ते 20 रुपयाला महाग आहे, बरोबर? परंतु एक वर्षभर कंटिन्यू जर प्रोडक्ट जर तुम्ही आमच्याकडून घेतले तर तुम्हाला फायदा किती व्हायला? सर्वात पहिले फायदा 10% ते 15%, 10 ते 35% एक फायदा, राईट? दुसरा फायदा 10 ते 20%, 10 ते 15%, 25%. टोटल जोडावर किती होत आहे? 10, 20, कमीत कमी जोडू 10, 20, 30, 40, 50, 55. कमीत कमी जरी म्हणलं तर 55 सोडा, मी म्हणतो 50% तुम्हाला फायदा होतो. खास नाही, किती टक्के? 50%. तर तुम्हाला तर सरळ प्रोडक्ट अर्ध्या रेटने मिळत नाही. अशी कोणती कंपनी आहे किंवा असा कोणता प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्ध्या किमतीत प्रोडक्ट? एक छोटस उदाहरण सांगतो. ते तेल आहे, उदाहरण सांगतो, याची किंमत कमी आहे ऍक्च्युली. हे तेल आमच्या कंपनीमध्ये भेटतं 120 रुपये, उदाहरण सांगतो है ना. मार्केटमध्ये असंच तेल आहे जे की तुम्हाला भेटतं 90 रुपयाला. तुम्ही म्हणसाल यार तुमचं प्रोडक्ट 30 रुपयाला महाग आहे, उदाहरण सांगा, रेट कमी येतं है ना. मार्केट मधलं तर 90 रुपयाला भेटायला आणि तुमचं 120 ला भेटायला. परंतु मार्केट मधले जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये क्वालिटी नाही, ह्या गोष्टी नाही, तुम्हाला माहित आहे. परंतु तुम्ही काय म्हणता, ठीक आहे 30 रुपयाला स्वस्त भेटायला तुम्ही घेऊन टाका. परंतु 30 रुपयाला महाग प्रोडक्ट आहे. परंतु एक वर्षभर लगातार जर तुम्ही जर फायदा जर घेतला, एमआरपीवर सांगत आहे, तर हे प्रोडक्ट तुम्हाला अर्ध्या किमतीत भेटत आहे, 50% डिस्काउंट. म्हणजे 120 चे अर्धे किती झाले?
60. आता सांगा मार्केटचे प्रोडक्ट महाग आहे का आमचं प्रोडक्ट महाग आहे? मार्केटचं महाग आहे. म्हणून त्याच्यासाठी कंटिन्यू 1 वर्षभर तुम्हाला प्रोडक्ट घ्यावा लागतील. या पद्धतीने तुम्ही प्रोडक्टचे फायदे घेऊ शकता. ते सर्व फायदे तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्याच्या नंतर भेटून जातील सर्वच्या सर्व. माझी गोष्ट समजली? आज आमच्यासोबत काही व्यक्ती जुळतात, फक्त जे गृहिणी असतात, घरी काम करणारे किंवा काही जेंट्स असतात, ते फक्त प्रोडक्ट यूज करतात. आपण किराणा सामान आणतोच ना कुठून तरी, आम्ही इथून आणतो. फक्त तुम्ही प्रोडक्ट जर घेतले तर प्रोडक्टचे सर्व फायदे तुमचे होतील. ज्या काही गोष्टी सांगितल्या एकदम ओरिजिनल आहेत, त्याच्यामध्ये काय तुम्हाला बोलून सोडून मी सांगितलं नाही. हे सर्व बेनिफिट कंपनीचा बिझनेस प्लॅन आहे, त्या बिझनेस प्लॅन मध्ये पण लिहिलेले आहे. ओके, आतापर्यंत मी तुम्हाला प्रोडक्ट बद्दल माहिती सांगितली आणि मी आशा करतो की सर्वांना चांगल्या पद्धतीने समजलं असेल. समजलं? आता दुसऱ्या गोष्टीवर जातो. कारण की तुम्हाला मी सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता, असं का होतं की काही लोक खूप पैसा कमवतात आणि काही लोक नाही कमवत टाइममुळे. प्रत्येकाचं म्हणणं आहे की मला सर इथे बिझनेस करायचा आहे. क्लेज पाशी 2 गोष्टी आहेत, एक प्रोडक्ट बद्दल आता सांगितलं, आता सांगत बिझनेस प्लॅन बद्दल. क्लेज कंपनी पाशी बिझनेस प्लॅन, त्या बिझनेस प्लॅनवर काम करून त्या क्लेज मध्ये आज असे हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत, हे दर महिन्याला लाखो रुपये इन्कम करतात, वर्षाची करोडो रुपये इन्कम करतात. त्यांचे घर परिवार या बिझनेस मुळे चालतात. कारण की यांनी ऍज अ करिअर या बिझनेसला करतात. काही जण फुल टाइम देऊन काम करतात, काही जण पार्ट टाइम देऊन काम करतात, काही जण दिवसातून 1 घंटा देऊन काम करतात. पण सर्वजण चांगले इन्कम करतात, सर्वजण समाधानी आहेत. असा एक बिझनेस प्लॅन आहे जे की तुम्हाला मी सांगतो. आमच्या कंपनीमध्ये जॉईनिंग बिलकुल फ्री आहे. बरोबर, जॉईनिंग झाल्या आतापर्यंत मी तुम्हाला 2च इन्कम सांगितलं का? 2 इन्कम तुम्हाला आठवण नसेल. पहिली इन्कम सांगतो की प्रत्येक प्रोडक्ट एमआरपी पेक्षा कमी भेटतं डीपी रेटवर, त्याला म्हणतात रिटेल प्रॉफिट. समजलं? पहिली इन्कम कोणती? रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट किती टक्के? 10% ते 35% पर्यंत एक इन्कम. बरोबर. आता आमच्या कंपनीमध्ये जॉईनिंग फ्री आहे, जॉईनिंग कोणी पण करू शकता, फक्त 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर जसं तुम्ही जॉईनिंग करसाल तसं कंपनी तुम्हाला एक आयडी नंबर देते आणि तुमचं एक लेवल जनरेटर, ज्याचं नाव आहे स्टार्टअप डिस्ट्रीब्युटर, ज्या लेवलचं नाव आहे एसटी. जसं तुम्ही जॉईनिंग करसाल तसं तुमचं लेवल बनतं 0%चं लेवल. 0%. या लेवलवर कुठल्याही प्रकारचं कमिशन नसतं, परंतु प्रोडक्टचे सांगितलेले सर्व बेनिफिट भेटतात. बरोबर. परंतु या लेवलवर जसं तुम्ही 3000 ते 4000च्या आसपास बिझनेस करसाल त्यावेळेस तुमचं लेवलवरून प्रमोशन होतं. या लेवलवरून प्रमोशन होऊन तुमचं लेवल बनतं, ज्या लेवलचं नाव आहे आरडी, म्हणजे रिटेल डिस्ट्रीब्युटर. 5%. किती हजाराचा बिझनेस केला? म्हणजे एका महिन्यातच घरचं सामान घ्यायचं प्रमोशन झालं. 3 ते 4000च्या आसपास प्रोडक्ट सामान जर घेतलं डायरेक्ट प्रमोशन होईल. आता यानंतर तुम्ही जेवढा काय स्वतः बिझनेस करणार, तुम्ही स्वतः बिझनेस करणार, त्या बिझनेसवर 5% प्रॉफिट कंपनी तुम्हाला देणार. ओके. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही या 5% लेवलवर येतात त्यावेळेस तुमचा लगभग 12,000 ते 15,000च्या आसपास ज्यावेळेस बिझनेस होईल त्यावेळेस कंपनी तुम्हाला 60%चं लेवल देईल. आता तुमचं प्रमोशनवर काय होईल? 60%. आमच्या बिझनेसची खासियत सांगतो. सर्वात पहिली खासियत, एकदा प्रमोशन झालं तर डिमोशन होणार नाही. एकदा प्रमोशन झालं तर डिमोशन होणार नाही. दुसरी खासियत, आमचा बिझनेस प्लॅन अॅक्युमुलेटेड आहे. अॅक्युमुलेटेडचा अर्थ होतो प्लस होत जाणे. जसं की आपल्याला बिझनेस करायचा 12 ते 15,000चा बिझनेस करायचा आहे. सर्वसाधारण व्यक्ती या महिन्यात तुम्ही मात्र 2,000चे प्रोडक्ट घेतले. ओके. आता पुढच्या महिन्यात परत 15,000चे घ्यायचे का नाही? या महिन्यात 2,000चे घेतले, नेक्स्ट महिन्यात परत तुम्ही 4,000चे प्रोडक्ट घेतले, 6,000चे झाले. परत नेक्स्ट महिन्यात 6,000चे प्रोडक्ट घेतले, 12,000चे झाले. परत नेक्स्ट महिन्यात 2,000चे प्रोडक्ट घेतले, परत झाले 14,000चे. झालं 14,000 टार्गेट कंप्लीट, झालं प्रमोशन. म्हणजे काही टाइम लिमिट नाही. तुम्ही पाठीमागच्या महिन्यात केलेला बिझनेस या महिन्यात काउंट होतं. आज भारतामध्ये हजारो कंपन्या आहेत, पण पुण्याच कंपनीमध्ये अशी सिस्टम नाही की क्रेजमध्ये पाठीमागच्या महिन्याचा बिझनेस या महिन्यात प्रमोशनसाठी काउंट होईल. बरोबर. आमचा बिझनेस प्लॅन कोणता आहे? अॅक्युमुलेटेड प्लॅन आहे. समजलं? ज्यावेळेस तुम्ही 12 ते 15,000चा बिझनेस करसाल त्यावेळेस तुमचं लेवल किती पर्सेंट वर जाईल? 7% वर. त्यानंतर जसं तुम्ही या लेवलवर गेल्याच्या नंतर जसं तुम्ही 60 ते 70,000चा बिझनेस करसाल, 60 ते 70,000चा बिझनेस तुमचं लेवल बनल 9%. त्याच्यानंतर नेक्स्ट महिन्यामध्ये जसं तुम्ही 1 ते 1.25 लाखाचा बिझनेस करसाल त्यावेळेस तुमचं लेवल बनल 9%वरून डायरेक्ट 10%वर. 10%च्या नंतर जसं तुम्ही 2 ते 2.5 लाखाच्या आसपास बिझनेस करसाल,
2 ते 2.5 लाखाचा बिझनेस करता त्यावेळेस तुमचं लेवल बनत 11% लेवलचं नाव आहे मास्टर. कोणतं लेवल आहे? मास्टर. म्हणजे जे तुम्हाला 2.5 लाखाचा बिझनेस करायचा त्याच्यामध्ये पहिले 1.5 लाख ऑलरेडी प्लस आहे. म्हणजे नवीन किती करायचं? 1 लाखाचा. बरोबर ना? कारण प्लस करत आलो. 2.5 लाखाच्या आसपास जर तुमचा बिझनेस जर झाला तर तुमचं लेवल कोणतं बनतं? मास्टर. आणि असली इन्कम सुरू होती मास्टर लेवलपासून. आतापर्यंत एक इन्कम सांगितली रिटेल प्रॉफिट. दुसरी इन्कम कंपनीमध्ये आहे जे तुम्हाला 5% पासून सुरुवात करून 11% पर्यंत सांगितलं. याच्या समोर पण लेवल आहे तर 21% पर्यंत तुम्ही इन्कम करू शकता. म्हणजे ही दुसरी इन्कम झाली तुम्हाला 5% पासून 21% पर्यंत इन्कम करू शकता. समजलं? त्याच्यानंतर मास्टर बनलं ऍक्च्युली खरी इन्कम सुरू होती. मास्टर पर्यंत साधं होतं तर खर्चा कधी 500 तर कधी 1000 बस याच्यामध्ये समाधान. परंतु मास्टर बनण्यासाठी तुम्हाला लगभग 2.5 ते 3 लाखाच्या आसपास बिझनेस करावा लागतो. बरोबर? परंतु एकट्याला बिझनेस नाही. तुम्हाला सुरुवातीला एक कहाणी सांगितली आठवत असेल राम बजाजची. श्रीमंत बनायचं म्हणलं तर एकट्यानं काम करून चालणार नाही. आपल्याला आपल्यासोबत काही व्यक्ती हे करावं लागतं. बरोबर ना? तर जर तुम्ही स्वतः जॉईनिंग झाले आणि तुम्ही जर जास्त नाही जसं तुम्हाला सांगतो मार्केटिंग करता फक्त आमचे प्रोडक्ट चांगले आहेत पण तुमच्या 2-3 मित्रांना सांगितलं त्यांनी प्रोडक्ट घेतले ते जे प्रोडक्ट घेतले ते पण तुमचाच बिझनेस झाला. त्यांनी जॉईनिंग केली ते पण तुमचाच बिझनेस झाला. म्हणजे तुम्हाला इथे छोटीशी टीम बनवावं लागेल. ज्याला जेवढं जास्त पैसा कमवायचा आहे त्याला तेवढी मोठी टीम बनवावं लागेल. ज्याच्याकडे सर्वात मोठी टीम तो आज जगात सर्वात श्रीमंत. जगात सर्वात श्रीमंत कोण आहे सध्या? आता तो झाला टेस्ला कंपनीचा. पण याच्या अगोदर अमेझॉन वाला. बरोबर ना? का श्रीमंत? कारण की जगामध्ये सर्वात मोठं नेटवर्क त्याच्याकडे. भारतातली गोष्ट भारतामध्ये सर्वात श्रीमंत कोण? अंबानी. का? 40 करोड कस्टमर आहेत. प्रत्येक कस्टमर 10 रुपये इन्कम करून देतात. किती वेळी? ओके वरी झाला आपल्याला प्लस मायनस पण नाही ना. बरोबर ना? का? कारण की सर्वात मोठं नेटवर्क त्याच्याकडे. तुम्हाला मी पहिलेच एक्झाम्पल मध्ये क्लिअर केलं राम बजाजच्या कार्यामध्ये आठवण काय? त्याच पद्धतीने तुम्ही जेवढं लवकर करसाल या मास्टर लेवल पर्यंत येण्यासाठी आमच्याकडे खूप काय असे डिस्ट्रीब्युटर आहेत. मी स्वतः फक्त 3 महिन्यात पर्यंत पोहोचलो. किती महिन्यात? काही जण 3 महिन्यात येतात, काही जण 4 महिन्यात येतात, काही जण 6 महिन्यात पण येतात. त्याच्या काम करण्याच्या स्पीडवर आहे. किती लवकर प्रमोशन घ्यायचं? काही लोक 3 महिन्यात पण येतात, काही लोकांना 1 वर्ष पण लागतं. का लागतं? कारण काम करण्याच्या स्पीडवर आहे. जसं मास्टर बनसाल तर ऍक्च्युली खरी इन्कम सुरू होती मास्टर लेवल. आम्ही म्हणतो एक सोन्याच्या तिजोरीची चाबी आहे कोणतं लेवल? मास्टर बनलं तर ऍक्च्युली खरी इन्कम सुरू होते. मास्टर बनल्यानंतर भेटतं का? समजत आहे ना माझी गोष्ट? तुम्हाला 2 इन्कम आतापर्यंत मी सांगितलेले आहे ना त्या साईडला लिहिलेले आहे. आता तिसरी इन्कम सांगतो. जसं तुम्ही मास्टर बनसाल तुम्हाला भेटतं मास्टर बोनस. तुम्ही बोनस शब्द ऐकला असेल? कुठं ऐकला? दिवाळी बोनस भेटतं. कारखाना असेल तर कारखाना शेतकऱ्याला बोनस देतात. बरोबर ना? उद्योग कारखान्याला बोनस. बरोबर? बोनस कसं भेटतं? हा कंपनी टर्नओव्हरचा 5% क्लब आहे. कंपनी टर्नओव्हरचे 5%. कंपनीमध्ये 80 लाख डिस्ट्रीब्युटर काम करतात. कंपनीचा लॉकडाऊनच्या पहिलेचा एका वर्षाचा टर्नओव्हर एक आर्थिक वर्षाचा टर्नओव्हर 850 करोड. बोलायला रक्कम छोटी आहे 850 करोड. पण ती रक्कम खूप मोठी असते. 2-2 हजाराच्या नोटा केल्या त्या बिल्डिंग मध्ये पण नाही दिसणार. बरोबर ना? 850 करोडचा टर्नओव्हर ग्लेज कंपनीचा होता लॉकडाऊनच्या पहिले. लॉकडाऊन मध्ये थोडा बहुत लॉस झाला. सर्वांनाच माहिती आहे ना? या क्लब मधून दर महिन्याला जो बिझनेस होतो त्यातले 5% पैसे क्लब मध्ये येतात. आणि या लेवलवर असणारे प्रत्येकाला जो जास्त बिझनेस होतो त्याला जास्त भेटतात, जो कमी बिझनेस होतो त्याला कमी पैसे भेटतात. प्रत्येकाला या क्लब मधून पैसे भेटत असतात. आता क्लब मधून पैसे कसे भेटतात तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. समजा की कारखाना आहे तुमच्या एरियामध्ये उसाचा कारखाना नाही का? ठीक आहे. तुम्हाला दुसरं एक्झाम्पल समजा की 3 मित्र आहेत. किती मित्र आहेत? 3 मित्र आहेत. समजा की ए बी आणि सी 3 मित्र आहेत. तिघांनी विचार केला की कंपनी सुरू करायची. समजा 1 2 आणि 3 कोणतरी 3 जण करतो एबीसी. 3 मित्र त्यांनी एक कंपनी सुरू करायची. समजा की ए वाल्या मित्रांना 50% इन्व्हेस्टमेंट केली, बी वाल्या मित्रांनी 20% केली आणि सी वाल्या मित्रांनी 30% इन्व्हेस्टमेंट केली. समजा की 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केली तिघांनी मिळून. एकाने 50 30 आणि आता त्या कंपनीतून नेक्स्ट वर्षी त्यांना 100 रुपये इन्कम झाली. किती रुपये? आता वाटणार कसं? कसं वाटून घेणार सर्व? बराबर वाटायला पाहिजे. बराबर वाटायला पाहिजेत ना?
नाही. बरोबर जर वाटलं तर त्या 50% वाल्याचं हेच नुकसान होईल का? इन्व्हेस्टमेंट करताना 50 रुपये दिले घेताना 30 रुपये घेईल का? हा नाही घेणार. का नाही घेणार? कारण की इन्व्हेस्टमेंट करताना किती घेते आणि रिटर्न घेताना 33 रुपये घेईल तो नाही घेणार. खरं तत्व काय? जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढं द्या. म्हणजे याला 50 रुपये द्यावं लागतील, याला 20 रुपये भेटतील, याला 30 रुपये. 1 रुपया कोणी जास्त नाही भेटणार. ही सही पद्धत आहे. ठीक त्याचप्रमाणे या क्लब मधून असतं. जेवढे काय क्लब मी म्हणून उल्लेख करत त्या क्लबचं प्रत्येक क्लबचं त्या पद्धतीचं असतं, फिक्स नसतं. या मास्टर बोनस क्लब मधून काही जणांचा चेक मात्र 2000चा बनतो जर क्वालिफाईड झाला, काही जणांचा चेक 5000चा बनतो, काही जणांचा चेक 10000चा बनतो, काहीचा 50000चा पण बनतो. जो जास्त बिझनेस करून त्या क्लब मध्ये जाईल तर जास्त बनतो, जो कमी बिझनेस करून क्लब मध्ये जाईल तर कमी बनतो. बरोबर? कंपनी एक लिमिट देते की एवढा बिझनेस केला तुम्ही क्लब मध्ये एंटर होणार, बाउंड्रीवर करणारा कमी करणार, 10 पटीने जास्त करणारा 10 पटीने जास्त करणार. समजलं ना? तर कंपनी मास्टर बनल्यानंतर तुम्हाला मास्टर बोनस देतील. त्यानंतर 4 नंबरची इन्कम, इकडचे 1 आणि 2 जोडल्या त्याच्यामुळे ते 4 झाले. त्याच्यानंतर आपली 2-4 लोकांची टीम होईल. टीम झाली म्हणजे कोणाचं आपलंच नाव आहे, त्यांना सांभाळायचं, ट्रेनिंग द्यायचं. बरोबर? त्यावेळेस कंपनी आपल्याला एक बोनस देते, नाव आहे टीम मॅनेजमेंट बोनस. टीम मॅनेजमेंट बोनस हा कंपनीचा 16% क्लब आहे. 16% पैसे या क्लब मधून वाटले जातात. सेम क्लबचे पैसे कसे वाटतात सांगितलं. ओके. त्याच्यानंतर कंपनीचा 5 नंबरची इन्कम आहे, त्याचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह मास्टर बोनस, PMB. प्रोग्रेसिव्ह मास्टर बोनस हा आमच्या कंपनीतला सर्वात मोठा क्लब आहे. कंपनी टर्नओव्हरचे 27% या क्लब मध्ये जातात. म्हणजे विचार करू शकता, या क्लब मधून लाखोचे चेक बनतात. माझे पण बनले लाखोचे चेक, 2-2 लाख 4-4 लाखापर्यंत पण चेक दिला जाईल कारण की कंपनीचा क्लब खूप मोठा. ओके. त्याच्यानंतर 6 नंबरची इन्कम आहे, जे इन्कमचं नाव आहे ट्रॅव्हल इन्कम. ट्रॅव्हल इन्कम हेच कंपनीमध्ये फक्त तुम्ही बिझनेसवर ध्यान द्या, कामावर ध्यान द्या. तुमच्या घरची जिम्मेदारी, तुमची फिरण्याची जिम्मेदारी आमची. ज्यावेळेस तुम्ही मास्टर लेवलवर असाल त्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल क्लब मध्ये क्वालिफाय करू शकता. ट्रॅव्हल क्लब मध्ये दर महिन्याला जास्तीत जास्त 30,000 कंपनी देते. कमीत कमी तुमच्या क्वालिफाईड करण्यावर किती पैसा कमवणार. आणि 5,000 कमवतो दर महिन्याला, कोणी 2,000 कमवतो, कोणी 10,000 कमवतोय, तर सर्व बसलेले 30,000 पण महिन्याला कमवतो. बरोबर ना? तर या ट्रॅव्हल बोनस कंपनी तुमच्या अकाउंट मध्ये दर महिन्याला जमा करते, तुमच्या आयडी वर जमा राहते. कंपनी इंटरनॅशनल ट्रिप करते अलग अलग देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी. जर तुमची 1 लाख रुपये जमा आहेत कंपनीमध्ये ट्रॅव्हल बोनसचे, समजा एखादी ट्रिप निघत आहे युरोप खंडावर, दुसऱ्या खंडावर, आणि ट्रिप थोडी महाग पडते, तर लागत आहे आपल्याला समजा की 1.25 लाख रुपये, तुमचे 1 लाख जमा. कंपनी तुम्हाला विचारेल तुमचे 25,000 कमी तुम्ही जर दिले तर ट्रिपमध्ये येऊ शकता, नेक्स्ट ट्रिपमध्ये येऊ शकता. किंवा एखादी ट्रिप निघाली जवळ कुठं तरी जी 50,000 लोक आहे, तुमची 1 लाख जमा, कंपनी तुम्हाला सांगेल तुमचे 1 लाख जमा आणि ट्रिप 50,000 रुपये आहे, 50,000 होत आहे, तुम्ही तुमच्या घरच्या आईला, वडिलांना, वाईफला, हजबंडला घेऊन येऊ शकता. म्हणजे आपले पैसे जर आपणच यूज करू शकतो, फक्त यूज कुठं होईल ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, नॅशनल इंटरनॅशनल. आज मी सर्वसाधारण परिवारातला व्यक्ती, माझे वडील शेती करतात, माझं DM झालं, ग्रॅज्युएशन झालं, सुरुवातीला सांगितलं सर्वसाधारण परिवाराला. आज मी 5 देश घेऊन आलो या ट्रॅव्हल करण्यासाठी. कधी सायकल खरेदी करण्याचे अवकाश नव्हते. ट्रेन मध्ये जायचं म्हणलं बिना तिकीट त्या ह्याच्यामध्ये बसून जायचं. माहिती ना ट्रेनचा प्रवास कसा आहे, जनरल डब्यामध्ये, कधी सीटच्या खाली तर कधी सीटच्या एकदम वरी. परंतु आज 5 देश फिरून आलो, कशामुळे? फक्त ट्रॅव्हल्स म्हणून. सर्वसाधारण परिवारातला व्यक्ती, ते पण इथं नाही. आमची ट्रिप गेली युरोप खंडामध्ये. युरोप जाणं सर्वांचं एक स्वप्न असतं. युरोप देशामध्ये मी जाऊन आले, माझी युट्यूबला व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 7 नंबरची इन्कम भेटली कार बोनस. कोणतं बोनस? कार बोनस. कंपनी तुम्हाला कार घेण्यासाठी पण पैसा देते. काम करायचं एकच पद्धतीने, पण इन्कम द्यायची अलग अलग पद्धतीने. मी म्हणलं ना माझी सायकल खरेदी करण्याची पण अवकाश नव्हते. शाळेमध्ये जाण्यासाठी वडिलाची सायकल वापरतो ऐकलंच, मुलांकडे सर्वांकडे ऐकलंच रेंजर सायकल असायच्या. माझं पण स्वप्न त्या रेंजर घेऊ द्या, आपण वडिलांना घेऊन दिलीच नाही. सगळी शाळा संपून गेली तरी पण वडिलांची सायकल घेऊन जायचा. परंतु आज माझ्याकडे 16 लाखाची फोर व्हीलर आहे. आज मी नांदेडवरून आलो, 30 गाडी घेऊन आलो. एस क्रॉस नावाची गाडी आहे, टॉप मॉडेल आहे. माहिती असं बाहेर लावलेली तुम्ही जाताना पाहू शकता. टॉप मॉडेल घेतलेलं एस क्रॉस. या बिझनेस मधून सर्वसाधारण परिवारात
गाडी रोडवर चालवताना रोड तर पाहिजे तुम्ही कसे झालेलं, गेम खेळण्यासाठी गाडी चालते. या बिझनेस मधून केलंय मी तुम्हाला कंपनी कार बोनस पण देते. एवढंच नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, फक्त तुम्ही काम करा, काय पाहिजे तुम्हाला आम्ही देऊ. कंपनी एवढंच नाही, या क्लब मध्ये कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त एका महिन्याला 60,000 देईल. हे पैसे फक्त कार घेण्यासाठीच भेटतात. तुम्ही म्हणाल माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, दुसरी घ्या, दोन आहे का तिसरी घ्या, तर या पैशातून फक्त तुम्हाला कार घेते वेळेसच पैसे भेटतात. माझी गोष्ट समजली? पैसे कमी येतात, कंपनी EMI टाकत दर महिन्याला, जे तुमचा इन्सेंटिव्ह बनेल त्याच्यातूनच. माझी गोष्ट समजायली? बंदात टाका, नाही बंदात नाही टाकणार. त्याच्यानंतर दुसरी काय सर्वसाधारण व्यक्तीची गरज असते, घर बांधणं, बरोबर. कंपनी हाऊस बोनस पण देते, हाऊस इन्व्हेस्टमेंट फंड म्हणतात. घर बांधण्यासाठी पण अधिकतम एका महिन्यात 90,000, जास्तीत जास्त 90,000 एका महिन्यात कंपनी देते. घर बांधण्यासाठी पण पैसा. मी सर्वसाधारण परिवारातला एक छोट्याशा खेडेगावात राहणारा मुलगा आहे. माझं गाव एवढंच छोटं आहे की तुमच्या इथे एका कॉलनी एवढंच गाव आहे. 100-125 घर मुश्किल नाही. त्या गावामध्ये कधी या, गावामध्ये सर्वात भारी घर माझा या बिझनेस मधूनच बांधलेला आहे. माझ्यासोबतचे भरपूर काही मित्र माझ्या गावात भरपूर वेळेस आलेले आहेत. या हाऊस इन्व्हेस्टमेंट फंड मधूनच मी घर बांधले. भरपूर काही सपोर्ट केला, काही वडिलांचे पण पैसे होते, त्यांचे पण होते, परंतु भरपूर सपोर्ट मी केला म्हणून 2 मजली घर. वडिलांनी नॉर्मल बांधला असतं, बिना प्लास्टिकचं, बिना कलरचं, गावामध्ये कसे बांधतात, परंतु चांगलं घर बांधलंय मी या बिझनेस मध्ये. तर हे तुम्हाला कंपनी हाऊस इन्व्हेस्टमेंट फंड पण देते. कंपनी काय म्हणते, फक्त तुम्ही कामावर ध्यान द्या, तुमच्या बाकी सर्व गोष्टीवर आम्ही ध्यान देऊ. किती प्रकारे इन्कम सांगितल्या? 8 प्रकार. 9 प्रकारची कंपनी इन्कम देते, तिचं नाव आहे क्लब इन्कम. क्लब इन्कम ज्यावेळेस तुमचं लेवल मोठ्या लेवलवर असाल तुम्ही, ज्याचं नाव आहे प्रेसिडेंट, रॉयल प्रेसिडेंट, रॉयल प्रेसिडेंट लेवल आहे, त्या लेवल कंपनी एक्स्ट्रा तुम्हाला रॉयल्टी देते. रॉयल्टी माहिती तुम्हाला? रॉयल्टी काय असते? भरपूर लोकांना माहिती नसेल, थोडंसं एक्सप्लेन करतो. रॉयल्टीचं मतलब काय असतं? काम करायचं एक बार, इनकम भेटते बार बार. काम करना पड़ेगा, एक बार इनकम मिलेगी बार बार, उसको बोलते रॉयल्टी इनकम. आज पूर्ण दुनियामध्ये 3 कॅटेगरी वाले लोकांना जास्त करून रॉयल्टी भेटते. एक कोण? गायक. गायक रोज येऊन टीव्हीवर गाणं गातं का? एकदाच गाणं गातं, रेकॉर्डिंग करतो, वेबसाईटला टाकून देतो, अल्बम बनवतो, विकून टाकतो. जिंदगीभर लोक गाणे ऐकत राहतात, जिंदगीभर पैसा येतो. रोज गाणं गातं का? नाही. दुसरा आहे लेखक. लेखकाचं काम काय असतं? पुस्तक लिहिणं. एखादं पुस्तक लिहितं आणि प्रकाशित करतं. पुस्तक एवढं फेमस होतं त्याच्या हजारो लाखो प्रति विकतात. जोपर्यंत मार्केटमध्ये लोक पुस्तक विकत घेत राहतील तोपर्यंत त्याच्या घरी पैसा जात राहतो. त्यातून या दुनियात असो का नसो, भेटत की नाही भेटत, त्याला म्हणतात रॉयल्टी इन्कम. तिसरा असतो सायंटिस्ट, वैज्ञानिक. सायंटिस्टचं काम काय असतं? शोध लावणं. शोध एकच लागतं ना, एकदा शोध लावतात स्वतःच्या नावाने पेटंट करून घेतात. लाईफ टाइम पुरची दुनियामध्ये असो का नसो त्याच्या घरी पैसा येत राहतो. म्हणजे काम करना पडेगा, एक बार पैसा मिलेगा, बार बार पैसा रॉयल्टी. ग्लेज कंपनीमध्ये तुम्हाला रॉयल्टी पण भेटते. क्लब इन्कम मध्ये प्रेसिडेंट क्लबवर 2%, रॉयल प्रेसिडेंट क्लबवर 1% कंपनी ठरवतात. काम करना पडेगा, एक बार इन्कम मिलेगी, बार बार रॉयल्टी पण भेटते. किती प्रकारचे इन्कम झाले? 9 प्रकारचे. 10 प्रकारची इन्कम तुम्हाला भेटते, जी की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली होती. 60% क्लब 6 महिने कंटिन्यू घेतात, 7व्या महिन्यात फ्री प्रोडक्ट भेटतात, प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला पैसे भेटतील. सांगितलं होतं ना, आठवतं ना? 12 महिने घ्या, 13व्या महिन्यात तुम्हाला प्रोडक्ट भेटतील, प्रोडक्ट बरोबर पैसे भेटतील. रॉयल्टी मध्ये कंपनीने 7% पैसा टाकलेला आहे. ही झाली 10 नंबरची इन्कम. त्याचबरोबर हे 10 इन्कम सोडून कंपनी डायरेक्ट अलग इन्कम बनवली, त्याचं नाव आहे मॅचिंग इन्कम. मॅचिंग इन्कम या इन्कम मध्ये डायरेक्ट तुम्हाला 11 नंबरची इन्कम आहे, एक स्पेशल इन्कम आहे. फक्त काही कंपन्यांपेक्षा मॅचिंग इन्कम आहे. आम्ही मॅचिंग पण देतो आणि बाकी पण देतो. मॅचिंगचा मतलब काय असतं? 2 लेख तुम्हाला मॅचिंग करायचे. ज्यावेळेस तुमचे 2 लेख या लाईन मध्ये 10,000 बिझनेस झाला, या लाईन मध्ये 10,000 बिझनेस झाला, काय झालं? मॅच झालं. बाकी कंपन्यांनी फक्त 2 पर्यंत लिमिट आहे, अनलिमिटेड पर्यंत. तुम्ही 4 लाईन, 5 लाईन, 10 लाईन, 15 लाईन, किती पण लाईन चालू शकता. तुम्हाला मॅचिंग इन्कम पण कंपनी देते. अशा पद्धतीने फ्लेक्स कंपनी तुम्हाला टोटली किती प्रकारे इन्कम देते? 11 पद्धतीने इन्कम देते. तर या ठिकाणी आमचा बिझनेस प्लॅन समाप्त होतो.